मी आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करण्या पाठीमागचं कारण उद्याच्या काळामध्ये कुठेही मी नेहमी आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेस सांगत आलो की कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाचा कणा असतो, त्या पक्षाचा कार्यकर्ता, आणि त्या प्रकारे तो कणा जर मजबूत असेल तर संघटना व्यवस्थितपणे चालते। आपण सगळेजण काम करतोय, सगळे संस्थांचे पदाधिकारी आहे, पण आताचा काळ थोडासा वेगळा काळ आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून या महायुतीच्या सरकारमध्ये एक अंतरिम अर्थसंकल्प हा राज्याला दिला। एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचं मंत्रिमंडळ तो अर्थसंकल्प देत असताना मी महाराष्ट्राला सांगतो, हे तर माझं घर आहे, हा माझा परिवार आहे। त्याच्यावर तुम्हाला मी सांगेन की तुम्ही पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आणि मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आजच काहीतरी कुणी मला मगाशी फोन केला आणि सांगितलं 11 वाजता सुनील तटकरे, भुजबळ साहेब आणि प्रफुल्ल पटेल आणि मान्यवरांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माझं वाटतं 9 तारखेला पक्का 10 तारखेपासून 9 ऑगस्टपासून माझा त्या ठिकाणी दौरा राज्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे। जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं मला तिकडे तर जावंच लागेल, परंतु त्यावेळेस आपलं स्वतःचं पण घर व्यवस्थितपणे सांभाळण्याचं काम हे बूथ कमिटीच्या प्रमुखांना आणि सहकार्यांना करावं लागेल। मला संघटनेमधल्या सहकार्यांना सांगायचं आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विधानसभा पुरतं मी बोलतो, बाकीच्या ठिकाणी मी त्या भागामध्ये गेल्यानंतर माझी भूमिका मांडेन, पण ज्या बूथवर आपण कमी पडलो, अनेक बूथवर आपण कमी पडलो, शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, मी मगाशी सांगितलं त्याला मी जबाबदार आहे, पण तिथं बूथ कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठंतरी कमी पडले। त्याच्यामुळं काही भागामध्ये बूथ कमिट्या ह्या बदलाव्या लागणार आहे। ती जबाबदारी तशा पद्धतीनं मी देणार। मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे। त्याकरता जेवढे संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडं राजीनामे द्यावेत, सगळ्यांनी। म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, ग्रामीण भागातले पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावे। त्याच्यामध्ये नंतर कुणाकुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवीन। त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला फार तिकडं निंबोदपासून काटेवाडीपर्यंत, सांगवीपासून खराडवाडीपर्यंत, वढाण्यापर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे आणि त्या प्रकारे मी तातडीने त्याच्यामधली पुढची पावलं उचली। पण कमिटीच्या संदर्भात काय होतं, काही बाबतीमध्ये मी एक बघितलं, तिथल्या बूथ प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे, काल मी बाबुर्डीला बोरकरवाडीची सभा झाल्यानंतर मला बाबुर्डीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी जरा बसलो होतो, ती सगळी लोक भेटली। ते म्हणले, दादा आम्ही आमचे सगळे बूथ चांगले चालवले। त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं, परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं। काही भागामध्ये काय होतं, मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं असं म्हणतो काय म्हणू दे, त्याच्यामध्ये उलट आणखीन तेल ओतायचं काम केलं। आला का तो बोलतोय ते लयच खरं आहे रे, तसंच काहीतरी केलं पाहिजे, अशा पद्धतीनं पण काहींनी उपद्व्याप केलेले आहेत। त्याकरता ज्यांना राहायचंय त्यांनी मनापासून राहा, बळजबरीनं कोणी राहू नका। त्या संदर्भामध्ये आपल्या स्टेजवर बसायचं, आपला कार्यकर्ता म्हणून मिरवायचं,
आणि मला कितीतरी जणांनी सांगितलं, दादा तुमचा कार्यकर्ता, तुम्ही त्याला एवढं दिलं आणि तिथं मागं अशा पद्धतीनं बोलत होता. अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या पाहायला मिळाल्या. सुदैवाने मी जरा अधिकारवाणीनं बोलतोय का, तर माझा काटेवाडी प्लसमध्ये गेलं, त्याच्यामुळं मला बोलण्याचा अधिकार आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन मनन करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःचं ज्या बूथवर नाव आहे तो बूथ आपल्या घड्याला सरप्लस आहे का नाही. जो नाही त्यांनी मान्य केलं पाहिजे ना, आपण कमी पडलो. शेवटी काय कुणाची एकट्याची मक्तेदारी नसते. कमी पडल्यानंतर कमी पडलो तर थोडंसं थांबलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढं नेलं पाहिजे, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि हे सगळं आपल्याला एक 8-10 दिवसाच्या आत करायचे. 15 तारखेला आपलं झेंडावंदन आहे, 15 ऑगस्ट. तोपर्यंत जेवढं लवकरात लवकर करता येईल ते करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे. दुसऱ्या गोष्टी म्हणजे यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मित्रांनो, बंधू भगिनींनो, बांधवांनो, माझ्या खूप दिवस मनात होतं की माझ्या शेतकरी मित्राला, सहकार्याला, कारण मी पण शेतकरी आहे. आता इथं सुखदेव देवकर मला मगाशी भेटला, दिसला, ते काय हातवर करतोय, त्याचा माझा बांधच आहे. मलाही शेतामध्ये जायला आवडतं. आज पण मी सकाळी 6 वाजता माझ्या विहिरीचं काम चाललं ते पाहायला तिकडे गेलेलो होतो. करायचं तर काम नीटच करायचं, नाहीतर उगीच त्या नादी लागायचं नाही. अशा प्रकारचा माझा स्वतःचा स्वभाव आहे आणि तुम्ही अनेक वर्ष बघताय. सांगायचं तात्पर्य, त्या शेतकऱ्याला बटन दाबल्यानंतर लाईटचं बिल भरण्याच्या करता किती त्रास होतो. त्याच्यामध्ये शेवटी वीज कनेक्शन तोडल्यानंतर नाईलाज असतो माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला आकडे टाकायची वेळ यायची आणि त्याच्यातून कधी कधी नीटपणे वायर नसेल तर शॉक पण बसायचा. काही ट्रान्सफॉर्मरवर लोड झाला तर 65च्या ट्रान्सफॉर्मरवर 100चा लोड असेल आणि तिथं ट्रान्सफॉर्मर नाही बदलला तर तिथं फ्यूज पण उडतात. अशा अनेक प्रकारच्या घटना टेक्निकल तिथं घडतात. आणि त्याच्यामुळं बाबा हे बिलच माफ करायचं ठरवलं. ते पैसे राज्य सरकारने महावितरणला द्यायचं ठरवलं. तुमच्यामुळं मला 10 वर्ष हे ऊर्जा खातं सांभाळण्याची संधी मागं मिळालेली होती. तेव्हा मलाही थोडी बहुत त्याच्याबद्दलची माहिती होती आणि त्याच्यातून मग आपण म्हणलं 3ची मोटार बहुतेक जण बसवतात, 5ची बसवतात, 7.5 म्हणजे आपला चांगला शेतकरी 7.5 पर्यंत मोटार त्या ठिकाणी बसवतो. त्याच्यावर पण मोटारी असतात, 10च्या असतात, 15च्या असतात, 20च्या असतात, 25च्या असतात. किती हेड आहे, किती पाणी आहे आणि किती क्षेत्र ओलिताखाली आणायचं, अशा प्रकारचं उपसा सिंचन योजनेचं त्या मोटारीची कॅपॅसिटी असते. पण 7.5 पर्यंत मी ते सगळी माहिती घ्यायला सांगितलं तर त्यात 44 ते 45 लाख शेतकरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले चांद्यापासून बांद्यापर्यंतचे, यांचं बिल आम्ही भरायचं ठरवलं तर 14,000 कोटीचा भार राज्य सरकारला उचलायला लागत होता. मी माझ्या फायनान्सशी चर्चा केली आणि तो भार उचलण्याची आपली क्षमता होती, कारण आपण आर्थिक बाबतीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेने बरे आहोत. त्याच्यामुळं एक आपल्या इथं आर्थिक शिस्त आहे आणि ती पहिल्यापासून अनेकांनी जी परंपरा पाडलेली आहे ती पुढे टिकवण्याचंही काम अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. त्याकरता तो निर्णय घेतला आपल्या भावांच्या करता त्या वीज माफीचा. आम्ही लगेचच ते मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पण पटलं, मंत्रिमंडळाला पण पटलं, विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात त्याला मान्यता मिळाली आणि आत्ताच 8 दिवसात या 5 वर्षाच्या करता वीज माफीचा GR हा काढलाय. काही जण विरोधक कदाचित असं सांगतील की 5 वर्षाचा GR काढलेला असला तरी 3 वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे. मित्रांनो, जर उद्याच्याला एखादी चांगली योजना समाजाच्या भल्याकरता देण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याच्यातनं काही पुढं वेगळे निर्णय घ्यावे लागले तर हातात काहीतरी असावं म्हणून 3 वर्षाचं केलंय.
पण 5 वर्षाचं आपल्याला ते पुढे चालवायचं आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. ह्या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये चांगल्या योजना देत असताना मी ज्यावेळेस अर्थसंकल्प वाचत होतो त्यावेळेस मी समोर बघत होतो, कारण समोर सगळे विरोधी पक्षाचे एकेकाळी मी पण त्यांच्यावर काम करणारे सहकारी पण बसलेले होते. पण एक एक योजना वाचत असताना, मी जाहीर करत असताना त्यांनाही वाटलं नाही की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी मी अंतरिम अर्थसंकल्प सादर करीन. आणि म्हणून ही योजना जाहीर केल्यानंतर अशा वेगवेगळ्या टप्प्यांनी काही पुढं मागं होतील माझ्याकडनं सांगताना तुम्हाला. पण तुम्ही अर्थसंकल्प पाहिलेला आहे, कारण टी व्हीमध्ये अनेक जण बघत होते, लाईव्ह होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं आहेत. माझ्या ग्रामीण भागामध्ये माझा संबंध आला. काटेवाडीमध्ये मी अनेक वर्ष घालवलेली आहेत. बारामतीमध्ये देखील राजकीय जीवनाला सुरुवात केल्यानंतर अनेक गावांच्या मध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा, अनेक आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा, मग त्याच्यामध्ये गजाकसताई असतील, शेळकेताई असतील, बऱ्याच मागच्या काळातल्या पण महिलांचा त्याच्यामध्ये उल्लेख मला करता येईल. आणि ह्या पद्धतीनं तिथं वेगवेगळ्या अडचणी महिलांच्याकडं पाहायला मिळायच्या. किंवा आमची मोलमजुरी करणारी महिला, आमची धुणभांडी करणारी महिला, आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी महिला किंवा काचा गोळा करणारी महिला, आमची झाडू पोतना करणारी महिला, त्या महिलेचा नवरा ड्रायव्हर म्हणून काम करत असताना त्याला 20,000 रुपये पगार आहे, त्याच्यामुळे 2.5 लाखाच्या आतमध्ये त्या महिलेचं माझ्या उत्पन्न आहे. अशा अनेक प्रकारच्या महिला, काही जणांना पगार 12,000 15,000, मोलमजुरी करणाऱ्यांना तर किती पगार असतो तुम्हालाही माहिती आहे. आणि अशांना पण सन्मानाने काही करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सगळा आढावा घेत होतो, सुदैवाने महिला बाल विकास खातं आपल्याच आदिती तटकरेकडे आहे, त्याच्यावर ती पण माहिती मी, मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही सगळेजण कलेक्ट करत होतो, त्याच्यामध्ये अभ्यास करत होतो. त्यावेळेस मला अर्थमंत्री म्हणून त्याला जास्तीचा वेळ द्यावा लागत होता. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामुळं मला मध्ये थोडीशी गॅप पडली. तुम्ही असं मनात आणू नका की बाबा निकाल असा लागल्यामुळं दादा नाराज आहे का काय. शेवटी निवडणुकीमध्ये यश, जय, पराजय हा असतो. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी वाटतं की यशाने हुरळून पण जायचं नाही आणि अपयशाने नाउमेद पण व्हायचं नाही. ह्या दृष्टिकोनातनं आपण पुढं जायचं ठरवलं. परंतु जाताना माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघाकरता, माझ्या महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघाकरता महायुतीच्या वतीनं मी ज्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय घेतला, त्यावेळेस मी सगळ्या महाराष्ट्राला सांगत होतो की मला विकास साधायचा आहे, मला लोकांचं काहीतरी भलं करायचं आहे, महिलांचं काहीतरी मदत, मला मायमाऊलीला, माझ्या भगिनीला, माझ्या मुलीला मला त्याच्यामध्ये करायची आहे. कारण एकेकाळी एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी साथ दिली 1991 साली. बघता बघता आज मी तुमच्या समोर उभा आहे. आज माझं वय 65 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामुळं तसं बघितलं तर आता मी ज्येष्ठांमध्ये मोडतोय. तरी देखील आपण काम करत राहायचं, आपण त्याच्यामध्ये कुठं हलगर्जीपणा करायचा नाही, आपण त्याच्यामध्ये कुठं कमी पडायचं नाही. ह्याच उद्देशाने मी महिलांच्या करता, बऱ्याचशा घरातल्या महिला उत्पन्न कमी असल्यानंतर स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात आणि आपल्या पतीला म्हणजे कारभाऱ्याला, आपल्या मुलांना, आपल्या मुलीला अधिकचं कसं मिळेल, तिचं शिक्षण, त्याचं शिक्षण कसं चांगलं होईल, अशा पद्धतीनं थोडंसं काही गोष्ट तिला मनात घ्यावीशी वाटत असली तरी ती तिचं स्वतःचं मन मारते. नाही, आपल्याला आता आपल्या मुला मुलींच्याकडे बघून काम करायचंय. आपल्याला जे दिवस पाहायला नाही मिळाले ते दिवस आपल्या मुला मुलींना दाखवायचे. अशा प्रकारची भावना सर्व जाती धर्माच्या माझ्या भगिनी वर्गामध्ये, माझ्या माय माऊलीमध्ये मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि त्याच्यामुळं 21 ते आपण 65 पर्यंत, पहिलं 60 पर्यंत जाहीर केलेलं होतं. परंतु माझ्या लक्षात आलं 60 ते 65 त्या भगिनीला काहीच कुठली योजना नाही. 65च्या पुढं तरी एक वयोश्री म्हणून एक योजना आहे त्याच्यामुळं. आणि माझ्या 21च्या आतमध्ये मुलगी लखपती
ती योजना आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर आपण 5,000, नंतर असे पैसे 1,01,000 ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला मिळतील. अशा प्रकारची आपण व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. ती पण योजना तशी पॉप्युलर आहे. आणि हे करत असताना भाऊ कुणाला द्यायची म्हणलं वो 2.5 लाखापर्यंत साधारण 20,000 रुपये महिना ज्यांचा पगार आहे, उत्पन्न आहे, त्याच्यामधले त्यांना द्यावं. म्हणजे बारदुनी 24, 2,40,000 होतं ते 2,40 म्हणण्यापेक्षा 2.5 असं ते केलं. आणि त्याच्यातनं ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा पद्धतीची योजना आपण आणली. त्याच्यामध्ये आता महिला फॉर्म भरतायत. मला समोर विरोधकांनी विरोध केला, म्हणले काय चुनावी जुमला आहे, तुम्हाला निवडणुकीमध्ये मतं मिळवायची म्हणून ही योजना आणली. मला माझ्या मायमाऊलींना बहिणींना सांगायचं आहे, मुलींना सांगायचं आहे की अशा प्रकारच्या योजना वेगवेगळ्या राज्यामध्ये राबवल्या जातात. जसं तुम्हाला आठवत असेल, अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना संजय गांधी निराधार योजना आली, आज पण ती चालू आहे. त्यावेळेस 60 रुपये दिले जायचे, 60 रुपये. तो 80चा काळ मी तुम्हाला सांगतो. आता ते 60चं वाढत 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 मध्ये 600 होतं, 600 बरेच दिवस थांबलं, आता ते 1500 केलं. किमान त्यांना आपल्याला 50 रुपये रोज तरी देता आले पाहिजेत, ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी. आणि ते कसे निराधार असले पाहिजेत त्याचं ते नियम आहेत. त्या नियमामध्ये अनेक जण बसतात, परंतु त्याच्यात पण आम्हाला त्रास झाला. काहींनी ते पैसे तुमच्या डायरेक्ट DBT मध्ये म्हणजे तुमच्या अकाउंटला जात नव्हते. त्यावेळेस मध्येच काही जणांनी काय नावं बोगस टाकली, काय केलं, एवढे पैसे जायचे. शेवटी आम्ही आधार कार्डशी ते लिंकअप केलं. आता आधार कार्डमध्ये कुणी गडबड करू शकत नाही. माझंही आधार कार्ड शेवटपर्यंत तोच नंबर आणि ते आधार कार्ड राहणार. मी त्याच्यातनं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला आणि ते क्लिक केलं की लगेच दिसतं अजित पवारांना ह्या योजनेचा फायदा मिळतोय. त्यांनी अजून एक योजना त्याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या योजना देत असताना माझ्या बंधूंना, माझ्या भगिनींना, माझ्या मायमाऊलींना सांगायचंय की सरकारला गरिबांना, मध्यमवर्गीयांना मदत करायची, परंतु ती मदत करत असताना त्यांनी पण त्या नियमाच्या कुठं भंग करता कामा नये. आता काही कोटी संपूर्ण अर्ज आमच्याकडे आलेत, परंतु छाननी करत असताना काही लाख अर्ज हे बाजूला पण गेलेले. आपल्याही बारामतीमध्ये तशाच पद्धतीनं झालेलं आहे. त्याकरता मी आता तर कुठं जाईल तिथं भगिनी भेटतात त्यावेळेस मी म्हणतो, भगिनींनो तुम्ही तो फॉर्म भरलाय का? त्याच्यामध्ये मध्ये फॉर्म भरत असताना असं सांगण्यात आलं की मराठी फॉर्म भरलाय, आता तो ग्राह्यच धरला जाणार नाही, तुमचा इंग्लिशमध्ये नाही. मध्ये काही दिवस तसं झालं, परंतु आम्ही नंतर त्याच्यात बदल केला. मराठी फॉर्म देखील स्वीकारला गेला पाहिजे ऑनलाईन, अशा पद्धतीनं आपण त्याच्यात व्यवस्था केली. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, कुठलीही योजना आणल्यानंतर काही ना काही त्रुटी राहतात. आम्ही सर्व गुणसंपन्न आहे असा दावा माझा अजिबात नाही. आणि त्याकरता ही योजना महायुतीनं आणलेली आहे. माझ्या बारामती तालुक्यामध्ये जे लाभार्थी असतील त्याच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी केलं पाहिजे. आजही तुमच्या माझ्या हातामध्ये अनेक दिवस आहेत. बघता बघता दिवस कसे जातील ते तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही. आणि त्याच्यामुळं व्यवस्थितपणे संपर्क. आणि हो, त्याच्यामध्ये जर यदा कदाचित कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती असेल की ह्या बहिणीनं आपल्याला मत दिलं नाही तरी देखील तिला फॉर्म द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. हे काही पक्ष म्हणून आपण देत नाही, हे आपण सगळ्या भगिनी वर्गाच्या करता देतोय, मायमाऊलींच्या करता देतोय, मुलींच्या करता देतोय. तसं मनामध्ये वेगळी भावना आणू नका. आणि ते सगळं करत असताना विरोधक म्हणतायत की हे चुनावी जुमला आहे, 2 महिन्याकरता नाही. रक्षाबंधन आता येईल, मला वाटतं 19 तारखेला आहे. त्या रक्षाबंधनाच्या मागं पुढं जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुमच्या अकाउंटला DBT मध्ये जाणार आहेत. जे लाभार्थी असतील त्यांना मी मगाशी सांगायचं राहून गेलो, संजय गांधी निराधारमध्ये आम्ही ज्यावेळेस DBT सुरू केली त्यावेळेस काही लाख संख्या ही संजय गांधी निराधारची कमी झाली, कारण ती व्यक्ती वारली होती आणि त्यांचं नावच कोणी कमी केलं नाही. आणि पैसे चेकनी न जाता मला वाटतं कॅश
त्या ठिकाणी जात होती आणि अशा पद्धतीनं झालं. आत्ता पण मुलांच्या बद्दल शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही ते आधार कार्डशी लिंकअप केलं. बारामतीकरांनो, तुम्हाला माहिती आहे किती विद्यार्थी जास्त आम्हाला दाखवण्यात येत होते? 5 लाख विद्यार्थिनी जास्त महाराष्ट्रामध्ये शिकतायत असं दाखवण्यात येत होतं. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला देता आलं पाहिजे, परंतु खऱ्या अर्थाने जो लाभार्थी आहे त्याला मिळालं पाहिजे. त्याच्यात वेगळ्या पद्धतीनं लिकेजेस, गळती ही राहता कामा नये, अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. आणि म्हणून ही योजना आम्ही मायमाऊलींच्या करता आणलेली आहे. पुढं पण तशाच पद्धतीनं ती रक्कम देईल. ती रक्कम तुमच्या करता आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करायचा आहे. मला तुम्हालाही सगळ्यांना सांगायचं आहे, आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5 कोटी महिला धरल्यात. आता त्याचा जुना आर्थिक वर्ष हे एप्रिल मे जूनचं संपलंय, राहिले 9 महिने राहिलेले असल्यामुळं त्याच्यामध्ये मी हिशोब काढला 46,000 कोटी जर वर्षाला, तर 9 महिन्याला किती, ते साधारण 35,000 कोटी आले. पहिले 10,000 कोटीची तरतूद, कालच्या पुरवणी मागण्यात 25,000 कोटीची तरतूद, 35,000 कोटीची तरतूद केलेली आहे. काहींनी माझ्यावर आरोप केला, अहो त्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे आहे का? आपल्या राज्याचं स्थूल उत्पन्न आज जवळपास 42 ते 43 लाख कोटी आहे. आणि त्या प्रमाणात आपल्याला केंद्र सरकार सांगतं की तुम्ही इतकं कर्ज काढू शकता, इतकं काही करू शकता. त्या नियमाच्या चाकोरीतच हे सगळं काम केलेलं आहे. मी काल पण कुठेतरी बोलत असताना सांगितलं, तुम्हाला माहिती आहे माझी कामाची पद्धत, मी आर्थिक शिस्त लावतो. तुम्ही जेवढ्या बारामती तालुक्यातल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या चेअरमनला विचारा, मी कधी चेअरमन एखादं काम घेऊन आलो, माझ्याकडे आणलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं मागणी आली आणि त्याच्यात आर्थिक शिस्त बिघडणार असेल तर मी त्यांना सांगतो, नाही, तुम्ही वेळ पडली तर सानुग्रह अनुदान द्या, तुम्ही बोनस द्या. काही संस्थांच्या मध्ये 5-5 महिन्याचा पगार आपण बोनस म्हणून देतो. कारण एकदा वाढ झाली आणि मग ती नाही देता आली तर ती संस्था अडचणीमध्ये येऊ शकते. शेवटी तिथं काम करणारा अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या माझ्या बारामतीचाच आहे, पण त्यालाही नीटपणे वेतन मिळालं पाहिजे आणि संस्था पण टिकली पाहिजे. पुढं ती संस्था पुढच्या लोकांच्या करता पण चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे. अशा प्रकारे आपला मित्रांनो, बंधू भगिनींनो प्रयत्न आहे आणि त्या प्रकारे ह्या योजनेचं माझी हात जोडून विनंती आहे. आपल्या बारामती शहरामध्ये पण गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात, म्हणजे गरीब म्हणण्यापेक्षा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्या सगळ्यांचे फॉर्म भरावून घ्या. ऑगस्टमध्ये फॉर्म आला तरी तिला जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार आहे. आमचा प्रयत्न आहे की जर उद्याच्याला पुढं फॉर्म आला आणि तोपर्यंत आचारसंहिता लागली नसेल तरी देखील तिला जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याचे पैसे त्या ठिकाणी द्यायचे, तिला त्याच्यापासून वंचित ठेवायचं नाही. अशा प्रकारचं एकंदरीत आम्ही त्याच्यामध्ये भूमिका स्वीकारलेली आहे. हे पण माझ्या महिला मायमाऊली आणि मुलींनी लक्षामध्ये घ्यावं. त्याच्याकरता कार्यकर्त्यांनी पण सगळ्यांनी लक्ष द्यावं. जिथं कुठं त्याच्यात आम्ही साधारण त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधीच त्या कमिटीचे अध्यक्ष आहे आणि त्याच्यामध्ये मी तर सतत प्रांत मामलेदार आणि ह्या सगळ्यांशी बोलतोय. काही आमच्या महायुतीच्या वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी पण फॉर्म त्या घेण्याचं वगैरे काम केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट मला सांगायची, काही जण थोडंसं उर्मटसारखं वागतात. फॉर्म भरताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शारदा प्रांगणामध्ये ऑफिस होतं, महिला येत होत्या, महिलांना नक्की कळत नव्हतं काय करायचं काय नाही. काही जण तुसड्यासारखं त्या महिलांना वागणूक, तिकडं उभे, तिकडं, अरे काय तुम्ही, तुमच्या घरात आया बहिणी आहे की नाही. काही जण मला त्यांना सांगायचंय, ते इथं ऐकतायत, ते इथं आहेत, ते आहेत. त्यांना जर अशा पद्धतीनं तुसड्यासारखं वागायचं असेल तर त्यांनी अशा गर्दीच्या वेळेस तिथे येऊ नये. कुठल्याही नागरिकाच्या बद्दल, माझ्या भगिनीबद्दल, बंधूबद्दल, ज्येष्ठांच्या बद्दल अशा प्रकारची वागणूक किंवा युवा युवतीबद्दल अशा प्रकारची वागणूक देण्याचा अधिकार तुम्हाला मला कुणालाही नाही.
ते तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या विचारधारेमध्ये देखील ते बसत नाही आणि त्यांच्या विचारधारेनं आपण सगळेजण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आपल्या चव्हाण साहेबांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने आपण पुढे चाललेलो आहे. त्याची नोंद कृपया. बारामतीत तर काय खट झालं तरी कळतं, परंतु ग्रामीण भागामध्ये देखील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर त्याचा त्या दिवशी मूड नसेल तर त्यांनी घरातच बसावा त्याचा मूड येईपर्यंत. परंतु आमच्या जनरल पब्लिकमध्ये जाऊ नये ना, तर त्याचं डोकं तापलं, त्याचा ताप आमच्या भगिनीवर किंवा आमच्या पुरुष मंडळीवर कशाला. त्याच्यावर आणि होतं ना घरामध्ये कधीतरी काहीतरी होतं, डोकं कुणाचं तरी तापतं आणि ती राग तिसऱ्यावरच निघतो. तसं तो तिसऱ्यावर काढण्याचा अधिकार आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला नेत्याला हा अधिकार दिलेला नाही. ह्याची कृपया नोंद सर्वांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे. मला पुन्हा ही गोष्ट सांगता कामा नये. जर अशा पद्धतीनं कुणी चुकीचं वागलं आणि ते लक्षात आलं तर मी पक्षातनं त्याची हकालपट्टी करेन. ही पण बाब. मला कुणाचा अनादर करायचा नाही, कुणाचा मला अपमान करायचा नाही, मला कुणालाही कमी लेखायचं नाही, तो माझा अधिकार पण नाही. आपण तुम्ही आम्हाला सन्मान द्या, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ. आपण एकमेकाला सन्मानाने वागू, एकमेकाशी चांगल्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये चर्चा करू. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. हे सगळं करत असताना दुसरी मगाशी मला सांगायचं राहिलं, 46,000 कोटीचा निधी ज्यावेळेस माझ्या आया बहिणींच्या मायमाऊलींच्या मुलींच्या हातात जाणार आहे, हा पैसा पुन्हा मार्केटमध्ये येणार आहे. कारण काय की त्यांच्या आता समजा वडानीची महिला आहे, तिच्या 1,500 म्हणजे 18,000 रुपये वर्षाला मिळाले, दरवर्षी महिन्याला 1,500. तर ती काही साठवून ठेवणार नाही. तिला जी मूलभूत गरज असेल, तिला जे नवऱ्यांनी दिलेल्या बजेटमध्ये बसत नसेल, पण तिलाही वाटत असेल की नाही मला हे करावंसं वाटतंय, मला हे घ्यावंसं वाटतंय, माझ्याकडे आता तेवढे पैसे आहेत, माझं ते काहीतरी एक छोटंसं स्वप्न मला पूर्ण करावंसं वाटतं, तर तिला अधिकार आहे ना. ती केलं तर ती वडाना फार तर फार सोप्याच्याच बाजारात जाणार आहे. ती काय पुण्या मुंबईला जाणार नाही, ती तिथंच खर्च करणार आहे. अशा पद्धतीनं पुण्या मुंबईतल्या महिलांचे पैसे पुण्या मुंबईच्या मार्केटमध्ये जातील. पण ह्याच्यातनं छोटा व्यापारी जे काही दुकानदार आहेत त्यांना पण बिझनेस मिळणार आहे. 46,000 कोटी रक्कम कमी नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. अशा पद्धतीनं आपण ती योजना दिली. दुसरी योजना मला बऱ्याचदा काही माझ्या आया बहिणी किंवा पुरुष मंडळी पण सांगायची की दादा मागासवर्गीय समाज हा आजही मागासलेला आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आता परवा सुप्रीम कोर्टाने 7च्या बेंचनी एक निकाल दिलेला आहे, त्याच्या खोलात जाऊन मी तुमचा वेळ घेत नाही. त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बद्दल जसं एनटीमध्ये व्हिजेएनटीमध्ये जे अ ब क ड ई असं लावलंय तसं त्यांचं काही त्यांनी सूचना केली. तो अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे आणि तो अधिकार राज्य सरकारला देत असताना आम्ही चर्चा केली. त्यामध्ये आम्ही त्या समाजातले जे काही अतिशय अभ्यास असणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या सगळ्या त्यांना त्यातले बारकावे माहिती आहेत, अशा आदिवासी समाजातल्या प्रमुखांशी पण चर्चा करून पुढं त्याच्याबद्दलची पावलं उचलणार आहेत. कारण ते करत असताना त्या समाजाला पण ते पटलं पाहिजे, तोही त्याच्यातनं नाराज होता कामा नये. तीच गोष्ट शेड्यूल कास्टच्या करता देखील आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही आता काहीशी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे की बाबा कसं करायचं, काय करायचं. त्यामध्ये असं आहे की साधारण एखादा वरिष्ठ पदावर पोचला आणि त्याचं उत्पन्न समजा 10 लाख 20 लाख 25 लाख सुरू झालं तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुलांना पण त्याचा फायदा मिळतो, त्यांच्या पुढच्या पिढीला पण फायदा मिळतो. त्यामुळं काहींचं म्हणणं असं आहे की आता एका पिढीला फायदा मिळाल्यानंतर त्याने इतरांच्या बरोबर आल्यावर त्यांच्या मुलांना त्याचा बेनिफिट द्यायच्या ऐवजी त्याच्यातल्या गरीब वर्गातल्या मुलांना मुलींना तो बेनिफिट दिला तर ते जास्त उपयुक्त ठरेल. अर्थात ह्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतं.
मी फक्त तुमच्या माहितीकरता सांगतो, निर्णय कुठलाही घेतलेला नाही. अधिकार सुप्रीम कोर्टाच्या 7च्या बेंचनी 6-1 झालं ते सगळ्या राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना हा अधिकार दिलेला आहे. आणि आता काही राज्य त्याच्याबद्दलचा अभ्यास आम्ही सुरू केला, त्यांनी सुरू केला, त्याच्यातनं येईल आता पुढं काय येते प्रपोजल, कसं येते प्रपोजल, ह्या पद्धतीनं ते आहे. पण त्याच्यामध्ये इतके दिवस शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता सवलती मिळायच्या. मात्र असाही वर्ग आहे की जो बहुजन समाजामध्ये मोडतो, जो ओबीसीमध्ये मोडतो, जो त्या ठिकाणी अल्पसंख्याकमध्ये मोडतो. त्यांच्याही घरात आई वडील गरीब आहेत. त्याच्यामुळे मुलीला चांगला डॉक्टर, इंजिनियर, CA, IAS IPS, काय MPSC जे काही व्हायचं आहे ते होण्याच्या करता आई वडिलांच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून मध्ये आम्ही काय केलं की अशांच्या करता 8 लाखाची उत्पन्नाची अट लावली आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 50% सवलत सुरू केली. ती सवलत सुरू केल्यानंतर काही उदाहरणं अशी आली की राहिलेले 50% देखील भरायला आई वडिलांकडे पैसे नाही. करायचं काय? 12 दिला तर मला वाटतं 40 का किती लाख, किती लाख देतो आपण कर्ज, किती देतो शिक्षणाकरता? 40 लाख. 40 लाखापर्यंत कर्ज देतात कमी व्याजाने. मला वाटतं 6% आपण व्याज लावतो त्याला. पण त्याच्यातून काही उदाहरणं आमच्या पुढे अशी आली की त्या मुलीला शिकायचं होतं, आई वडिलांनी सांगितले 50% रक्कम सरकार देते, पण 50% जुळवाजुळवी करायची काय आपली ऐपत नाही. आणि त्याच्यावर थोडंसं ताणतणाव घरात झाला. ताणतणाव घरात झाल्यानंतर त्या मुलीला असं वाटलं की आपण मुलगी म्हणून जन्माला आलो आणि म्हणून आपल्याला पुढचे पैसे मिळत नाही, शिकता येत नाही. तिनं केली आत्महत्या. अशा केसेस महाराष्ट्रात व्हायला लागल्या. आम्ही विचार केला की बाबा आम्ही म्हणतोय एक मुलगी शिकली की ती लक्ष्मी असती, ती अख्खं घर पुढं आणती आणि ते असं होतं आणि ते तसं होतं आणि तिला बाकीचे अर्धा पैसे 50% रक्कम नाही मिळाली तर ती आत्महत्या करते. आम्ही आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या मुलींना मात्र देतो. आम्ही म्हणलं चला ह्याला किती लागत आहेत? 50%ला खर्च 2,500 कोटी येत होता. म्हणलं अजून 2,500 कोटी, 5,000 कोटीची जबाबदारी आपण स्वीकारली. आता त्या आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल आणि त्या मुलीला चांगलं स्वतःचं करिअर करायचं असेल तर ती करू शकते. त्याकरता शासन तिच्या पाठीशी उभं राहिलंय. ही एक तिसरी योजना आपण आपल्या मुलींच्या करता विशेषतः ही आणलेली आहे. मध्ये हे सगळे आमचे विरोधक अरे काय हे नावं ठेवायला लागले. नंतर म्हणले काय बहिणींनाच देतात, भावांना काय? भावांना तर काहीच नाही. आता लाईट बिल माफी भावांना नाही, ही भाऊ नाही कोण आहेत? त्याच्यामुळं काहीतरी काढायचं आणि कंड्या पिकवायच्या. मित्रांनो, मी आपल्याला बंधू भगिनींनी सांगतो की त्याच्यातून युवा युवतींच्या करता देखील चांगल्या प्रकारची योजना. मी कालच आम्ही काही जण होतो ITIला माळेगावच्या. त्या ITIमध्ये भारत फोर्ज कंपनीनं बाबासाहेब कल्याणी, अमित कल्याणी यांनी CSR मधनं काही निधी दिलेला आहे आणि त्याच्यातनं तिथल्या मुलांना मुलींना आपण प्रशिक्षित करतोय. त्याच्यात डायरेक्ट त्यांना मशीनवर न पाठवता कॉम्प्युटरवरच ते सगळं ट्रेनिंग देण्याचं काम. आणि काल मला एका मुलाने, आपल्या सोमेश्वर नगरचाच मुलगा होता तिथं, त्यांनी मला फार चांगलं ते दाखवलं करून. आम्ही 15-20 जण होतो आणि त्याच्यातून ते सगळं बघितल्यानंतर त्याचा इतका कॉन्फिडन्स वाढला. अशा पद्धतीनं आपल्या मुलांच्या मुलींच्या मध्ये निश्चितपणे त्यांना संधी दिल्यानंतर दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा त्यांच्यामध्ये हातोटी आहे. आणि त्याकरता आम्ही आता 12वी झालेला, डिप्लोमा घेतलेला, डिग्री घेतलेला स्टायपंड म्हणून 6,000, 8,000, 10,000 रुपये देणार आहे. त्यांनी 6 महिन्याचं तर वर्षापर्यंत ते करावं. तो पगार राज्य सरकारच्याकडनं सॅलरी मानधन, पगार नका म्हणू, मानधन मिळेल. त्याच्यातनं त्याला अनुभव येईल. आज आपण विचारतो काय झालं 12वी, अरे 12वी झालं तुला तर काहीच येत नाही, 12वीला काय करायचं, काहीच नोकरी नाही.
त्यापेक्षा त्यांनी काही त्याच्यातलं ज्ञान संपादन केलं. त्या स्टायपेंडमधनं कुठल्या कारखान्यामध्ये ते 10 लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी 10 लाख आम्ही करणार आहे आणि त्याला 10,000 कोटी रुपयाचं आम्ही बजेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये 6, 8, 10 आहे. 10 प्रत्येकाला दिले तर 10,000 कोटी रुपये लागणार आहेत. पण माझा अंदाज आहे त्याला साधारण 7,500 ते 8,000 कोटी रुपये सगळे मिळून ॲव्हरेज लागतील. आणि त्याच्यातून दरवर्षी 10 लाख मुलं मुली बाहेर पडली तर त्यांना तो अनुभव आल्यावर ते स्वतःचं तरी युनिट काढतील किंवा ते कुठल्या कारखान्यामध्ये गेले आणि त्यांना विचारलं काय अनुभव आहे तर त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देणार. जो अनुभव त्याने त्या स्टायपेंड देऊन घेतलेला आहे तो त्या पद्धतीनं त्याला तिथं नोकरी लागेल. आम्ही ह्यावेळेस आमच्यावर आरोप झाले की एक इथले राज्यातले कारखाने बाहेर पाठवतात. बारामतीकरांनो लक्षात ठेवा, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री अशा पद्धतीची एक MOU झाला. त्याच्यामध्ये हे आपल्याकडं इनोवा, फॉर्च्युनर, लेक्सस, लँड क्रुझर या गाड्या दिसत आहेत ना, टोयोटा कंपनी अतिशय जगप्रसिद्ध कंपनी आहे. ती कंपनी आहे बेंगलोरमध्ये. मागच्या वेळेस तो कारखाना बेंगलोरला गेला. किर्लोस्कर, टोयोटा किर्लोस्कर अशी ती कंपनी आहे. आणि त्यामध्ये आम्ही जपानच्या प्रमुखांना बोलवलं त्या कंपनीच्या. त्याचबरोबर आमच्या किर्लोस्कर, मी आता त्यांचं नाव विसरलो, त्या लेडींना बोलवलं. त्यांचे मिस्टरमध्ये वारले, आता त्यांच्यावरती जबाबदारी आहे. आणि टाटा म्हणून एक लेडी त्या व्हाईस चेअरमन आहेत, त्यांना बोलवलं. त्या सगळ्या टीमला बोलवलं. त्यांना संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला जागा उपलब्ध करून दिली. आता टोयोटा किर्लोस्कर गाडी तयार करण्याचा कारखाना वर्षभरामध्ये छत्रपती संभाजीनगरला उघडला जाणार आहे. काही 1000 कोटीचा कारखाना आहे. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. JSW तुम्हाला माहिती असेल, जिंदाल, त्या जिंदालचा सज्जन जिंदाल प्रमुख आहेत. हे काही कारखाने, मी त्या राज्यांची नावं घेत नाही, ते बाहेर जाणार होते. आम्ही प्रयत्न केला, आम्ही वरच्यांची मदत घेतली आणि तो कारखाना महाराष्ट्रात कसा येईल ते पाहिलं. तसंच सज्जन जिंदालचे 2 कारखाने होते 40-40 हजार कोटीचे. तेही दोन्ही कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. एक आम्ही मराठवाड्यात, एक विदर्भात, कुठेही असू द्या महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्राच्या मुलांना मुलींना त्याच्यातनं रोजगार मिळतोय. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आता वाढवण बंदर व पोर्ट, वाढवण बंदर इतकी पोर्टची जागा उत्तम आहे. आपल्या इथं 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जागा ही JNPT पेक्षा ती वाढवण बंदराची आहे. आणि त्याला मधल्या काळामध्ये केंद्रात सरकार आल्या 1 लाख कोटी रुपयाचं बंदर आपल्या महाराष्ट्राला मंजूर केलं. 1 लाख कोटी. आणि त्याच्यामध्ये आम्ही अंदाज घेतला 12 लाख मुलांना मुलींना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे. 12 लाख. थोडासा वाढवण डहाणूमध्ये आहे, त्यांचा विरोध आहे. त्यांनी आंदोलन सुरू केलं. पण आम्ही काही करू, त्यांना जास्तीचा मोबदला देऊ, काय त्यांना पाहिजे ते देऊ. आणि ते बंदर मात्र झालं पाहिजे आणि पैसे मात्र केंद्राने त्याच्यामध्ये मंजूर केलेले. अशा खूप योजना युवक युवतींच्या करता आपण आणलेल्या आहेत, आपण आणतोय. आणि त्यांना पण त्यांचेही फॉर्म भरायला सुरुवात ही आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातनं देखील आमचा प्रयत्न आहे. ते आर्ट्स, सायन्स, कॉमर्स होऊन काही होत नाही, म्हणजे सगळ्यांना सगळं काही नोकऱ्या मिळत नाही. त्याच्याकरता असं प्रशिक्षण द्यायचं, असं शिक्षण द्यायचं की ते शिक्षण घेतल्यानंतर त्या मुलीला किंवा त्या मुलाला नोकरी नाही मिळाली तर स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं. आणि मग ह्यांना सगळ्यांना सारथीच्या माध्यमातनं, त्याच्यामध्ये महाज्योतीच्या माध्यमातनं, RT, बार्टी, आदिवासीच्या बद्दल पण एक आम्ही संस्था काढलेली आहे. ह्या सगळ्या समाजाला सगळ्या बाबतीत, आता एक मुस्लिम समाजाच्या करता देखील माझ्या माहितीप्रमाणे मार्टी आम्ही आणायचा प्रयत्न करतोय. ह्या प्रकारे समाजातल्या सगळ्या घटकाला, आणि हे कुठल्या एका समाज डोळ्यासमोर घेतलेला निर्णय नाही. वीज माफीचा निर्णय सगळ्या शेतकऱ्याला, सगळे जाती धर्माचे लोक त्याच्यात आले. 2.5 लाखाच्या आतलं
माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री ही योजना सगळ्यांच्या करताय. त्याच्यामध्ये आता मुलींचं सांगितलं ती आता सगळ्यांच्या करताय शिक्षणाची. त्याच्या संदर्भामध्ये महिला बचत गटाच्या करता देखील आम्ही चांगला निर्णय घेतला. पूर्वी आम्ही 15,000 रुपये द्यायचो, आता 30,000 रुपयाचे केलेले. आम्ही कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, अंगणवाडीमध्ये काम करणारे महिला असेल, आशा वर्कर असेल, ह्या सांगतो साहेब सांगतोय त्या संदर्भामध्ये जाधवजी तेही सांगणार आहे. त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना तिथं पण आपण चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये वारीला दिंड्या निघतात त्यांना पण आम्ही एक मदत करण्याच्या करताची भूमिका घेतलेली आहे. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना आपण राबवतोय. ते राबवण्याची धमकन ताकद निश्चितपणे महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये आर्थिक शिस्त आणि रिसोर्सेस वाढवणं म्हणजे सरकारचं उत्पन्न वाढवणं अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये दरवर्षी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला GST देशात जेवढा GST गोळा होतो देशात त्याच्या 16% GST आपल्या महाराष्ट्रात गोळा होतो. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये समजा एक 22-23 लाख 25 लाख GST गोळा झाला तर आपला पण 2.5-3 लाख कोटीच्या पर्यंत GST गोळा होतो. आणि दरवर्षी ती संख्या साधारण 25 ते 30 हजार कोटीनं वाढती. त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित सगळं केलं तर अजून पण वाढण्याची शक्यता आहे. ह्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. आणि त्याच्यातून ह्या सगळ्या योजना आपण समाजाच्या करता गरीब वर्गाच्या करता मग 3 कोटी घरकुलं वगैरे त्या तर वेगळ्याच योजना केंद्र सरकारने दिलेल्या. आत्ता पण निर्मला सीतारामने अर्थसंकल्प सादर करत असताना आपण युवा युवतींना जशी योजना दिली तशी त्यांची योजना आणखीन मोठी आहे. मला वाटतं 5,000 रुपयांची अशी काहीतरी आहे. त्याच्यामध्ये मी पुढच्या वेळेस आल्यानंतर त्यांना तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी देईल. त्याबद्दल आपण काही चिंता करू नका. परंतु ह्या महिलांची योजना आता योजनांची कागदे करतोय. माता भगिनींच्या कल्याणासाठी कटिबद्ध हे सरकार आहे. अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या की माझ्या बहिणींच्या माझ्या मुलींच्या मातांच्या कपाळाला आठ्या पडायच्या. त्याच्यामुळं आता तुम्हाला ज्या 3 सिलेंडर वर्षाला तुमच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत त्याच्यामुळं ते पैसे तुम्हाला 3 सिलेंडरला वापरता येणार आहेत. ती आमची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. आम्ही साधारण अंदाज घेतला वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर ह्या योजनेमध्ये मोडणाऱ्यांना आम्ही देतोय. त्याची संख्या 52,16,412 लाभार्थी कुटुंब आहेत. त्याचबरोबर लेक लाडकी योजना मी सांगितलं मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने तिला 1,01,000 रुपये मिळणार आहेत. ते आम्ही आईचं नाव बंधनकारक केलं. ते पण महत्त्वाचं आहे. फक्त आम्हाला आमचं नाव आमच्या बापाचं नाव आमच्या घराचं आडनाव लावावं लागायचं. परंतु जिनं आम्हाला जन्म दिला, जिनं आम्हाला घडवलं, जिनं आम्हाला वाढवलं, जिनं आमच्यावर संस्कार केले ते आई ह्या शब्दामध्ये जे काही आपलं सर्वस्व आहे त्या आईचं नाव आता लावायचं आहे. अजित आशा अनंतराव पवार अशा पद्धतीनं एक महिलांना ह्या निमित्तानं एक मान सन्मान देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि त्यालाही कळलं पाहिजे नुसतं अजित अनंतराव पवार नाही, आशा होती म्हणून अनंतरावांनी अजित होऊ शकला. त्याच्यामुळे अजित आशा अनंतराव पवार ह्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. आपण महिलांच्या करता पिंक ई रिक्षा त्या आपल्या 17 शहरांना 10,000 महिलांना आम्ही रिक्षा खरेदी करता अर्थसहाय्य देतोय.
या योजनेत मी डीपीडीसी मध्ये पण मला महाराष्ट्रामध्ये डीपीडीसी मध्ये काही इन्क्लूड करायचं नियोजन खातं माझ्याकडे असल्यामुळे ते करता येतं. आपल्या बारामतीला जर रिक्षा किती आहेत त्याच्यामध्ये अजून काही डिमांड आहे का? त्याच्यात 50 रिक्षा जर माझ्या ई रिक्षा पिंक रिक्षा म्हणल्यावर ती महिला चालवणारी रिक्षा, ती पुरुषांनी नाही चालवायची, पिंक महिला, त्याच्यामुळे ती महिलांनी चालवणारी रिक्षा जरा रात्री वगैरे संध्याकाळी कुठं थोडंसं अशा ठिकाणी जाणं आपल्याला भीतीचं वाटत असेल, महिलांनी पिंक रिक्षा बघायची, थांबवायची, तुमच्या बहिणीच्या बरोबरच ती तिथं तुम्हाला सुरक्षित पोहोचून येईल. याचा उपयोग बारामती थोडंसं आपण एकमेकाला ओळखतो, परंतु शहरी भाग पुढे पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर ही जी मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये कसं आहे 10% रक्कम राज्य सरकार 10% रक्कम त्यांनी भरायची लाभार्थ्यांनी, 20% 29% रक्कम ही लाभार्थी आणि सरकार भरणार. लाभार्थीकडनं पण आम्ही घेणार, कारण त्यांनाही कळलं पाहिजे. ह्याच्याकरता आपण 80 कोटी रुपये तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. साधारण 4 लाख रुपयाची रिक्षा आपण धरलेली आहे. 10,000 महिलांना ती रिक्षा द्यायचं. 4 लाखाला बसत नाही, मी आपल्या पिवाजीला बघितलं 3.5 लाख का 3,60,000ला बसते. ती पिंक रिक्षा, ती ई रिक्षा आहे, तिला पेट्रोल डिझेल लागत नाही, तिला चार्ज करायचे, चार्जिंगचा खर्च तसा कमी असतो आणि तिला मात्र महिन्याचा हप्ता महिलेला बँकेचा येणार आहे 6,250 आणि 200 रुपयाचा बिझनेस होईपर्यंत तो हप्ता होईल आणि नंतर जो वरचा 400-500चा जास्तीचा झाला तर तिला तो स्वतःचं उत्पन्न होईल. या पद्धतीनं ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही दुसरं साधन नाही तर त्यांनी त्या पिंक ई रिक्षाचा पण फायदा घ्यावा. शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजना पूर्वी आम्ही 10,000 रुपये द्यायचो, आता 25,000 रुपये केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये लखपती दिदी 7 लाख नवीन बचत गटांची स्थापना, फिरत्या निधी रकमेत 15,000 रुपयापर्यंत 30,000 रुपयाची वाढ आम्ही केली. मी मगाशी सांगितलं या वर्षात 25 महिलांना लखपती करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, महिला लघु उद्योजकांच्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील संमेलनाचं राज्यात आम्ही आयोजन करतोय. आई योजना ही महिला उद्योजकांना 15 लाखापर्यंत कर्जावरील व्याजाचा परतावा मिळवणार, याकरता देखील आपण अनेक प्रकारे या गोष्टी करतोय. मलाही सांगायचं की अशा प्रकारच्या योजना युवक युवतींना आणल्या, आमच्या बांधवांना आणल्या, आमच्या भगिनींना, मातांना, माऊलींना, मुलींना आणल्यात आणि त्याचा व्यवस्थितपणे आपण समाजाच्या बळकटीकरणाकरता, त्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याच्या करता, त्यांना सक्षम करण्याच्या करता, त्यांना संघर्षमय जीवन जगायला लागू नये ह्याकरता आम्ही हा सगळा प्रयत्न केलेला आहे. आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. काही लोकांनी फॉर्म भरताना पैसे वगैरे घेतलेत, आम्ही एक फॉर्म भरून द्यायला फॉर्म भरून घेणाऱ्याला 50 रुपये देतोय, सरकारकडनं देतोय. कुणी महिलांनी कुणालाही ह्याच्यात पैसे द्यायचे नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तर अकाउंट उघडायला 0 म्हणजे 1 रुपया न देता तुमचं अकाउंट उघडून देणार आहेत ते, असाही निर्णय काही बँकांनी घेतलाय. जेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करता येईल ह्या पद्धतीनं मदत करायचं. कुणी म्हणेल त्या फॉर्मची 100 रुपये किंमत आहे, नाही, ते सगळं आपण सरकारच्या तर्फे केलेलं आहे. आणि आता तुमच्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या देखील फॉर्म भरतात, त्यांना आम्ही 50 रुपये देतोय. त्याकरता त्यांनाही कुठं कामात काम करून घेत नाही, त्यांनी अधिकचं काम केलं तर त्यांना अधिकचा मोबदला हा आपण त्या बाबतीमध्ये देतोय. अशा पद्धतीनं या बंधू भगिनीने योजना आणल्या. आता या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जरा वेळ काढून करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये ते केलं तर त्याचा फायदा, ते केलं ना ते, म्हणून मी मगाशी सांगितलं, कारण ते सारथी बाकीच्या पण आहेत, मग त्यांना इतकं दिलं तर त्यांना किती असं ते होईल, म्हणून मी त्या ठिकाणी. बारामती सहकारी बँकेने सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज प्रकरण करण्याच्या करता पुढाकार घेतलेला आहे. जवळपास त्यांनी 100 कोटीची कर्ज दिलेली आहे.
100 युवक युवतींच्या करता इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज वाटप पण तिथं चालू आहे. मौलाना अब्दुल कलाम महामंडळामार्फत पण कर्ज वाटप चालू आहे. अमृत योजनेत पण चालू आहे. थोडक्यात साधारण आम्ही काय करतोय त्याच्यात मुलींना शिस्त लावण्याकरता तुम्ही लोन काढा. त्या लोनची लिमिट दिलेली आहे. तुम्ही 5 वर्षात परतफेड करायची. मुद्दल राज्य सरकार भरणार. म्हणजे तुम्हाला जसं आपण पीक कर्ज शेतकऱ्याला 0% व्याजाने देतो वेळेत परतफेड केली तर, वेळेत नाही केली तर 12% व्याज, तसं तरुणींनी कर्ज काढलं वेळेत हप्ता भरला तर व्याज राज्य सरकार भरेल. मग लोक बऱ्याचदा व्याज भरूनच त्यांच्या मेटाकुटीला येते, बिचारा वैतागून जातोय. आता व्याज आम्ही भरणार आहे पण हप्ता मात्र त्याचा त्या महिन्याचा गेला पाहिजे. आम्हाला अनुभव असा आलाय की त्याचं व्याज सरकार भरत असल्यामुळं तो हप्ता पण वेळेत भरतोय. हप्ते थकत नाहीत ना. 100% हप्ता भरताय. 100%. आपण शिस्त लावल्यावर त्यांनाही शिस्त लागते. फुकट दिल्यावर काय म्हणतात कोणाचं काय असं ना बुडलं तर बुडलं, तसं नाहीये. आपल्याला समाजाला पण शिस्त लावायची पण गरिबाला पण ह्याच्यातनं वर काढायचंय. ह्याच्यातून आपल्याला माझ्या मायमाऊलीला पण मदत करायची आणि विकास पण आपला करायचा. यावेळेस पण निवडणुकीच्या निमित्तानं विकासाचं एवढंच बोला, बाकीचं काही बोलत बसू नका. दुसऱ्यांनी काही टीका केली तरी ऐकून घ्या. ह्या कानाचं ऐका, त्या कानाचं सोडा. काही उत्साहाच्या भरात काही करतात. मी जेवढं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो ते दिलं सोडून काहींनी तर एवढं मला त्याच्यामध्ये ट्रोल करण्यात आलं, माझी बदनामी महाराष्ट्रात झाली. उत्साहाच्या भरात काहींनी उत्साही आहेत, काम करतात, परंतु काय मनात आलं ते मडकीच फोडायला लागलं. झालं म्हटले बघा अजित पवार तीच वाट बघतोय, आता माझा काय संबंध आहे. मी ते टीव्हीतच बघितलं मडकं फोडताना. आता मी सांगतोय माने दादा मडकं फोड असं सांगेल, असलं काही करू नका. नाही जास्त काम झालं तरी चालेल पण वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि आता असं कोण करेल तर मी समजणार ही तिकडून पाठवलेलं पिल्लू मला त्रास द्यायला आले. एवढं सांगतोय राव, तरी तर जर ती चुकाच करत असेल तर मग ठरूनच आलंय. सुपारीच घेऊन आलंय माझ्याकडे ती सुपारी. असं करू नका. मी इतक्या योजना तुम्हाला माहिती नाही मित्रांनो. मी काही कार्यकर्त्यांशी बोलत होतो. मला तुम्ही पहिली टर्म दिली, दुसरी दिली, तिसरी दिली, चौथी दिली, पाचवी दिली, 6वी दिली, 7वी दिली. माझा दावा आहे दावा की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार निवडून आलेत, जशी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत जेवढे आमदार निवडून आलेत आणि त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी कामं केलेली असतील, आपला दावा आहे आपण म्हणेल ती पैज लावू. सगळ्यात जास्त निधी यंदाच्या 5 वर्षात करोना होता तरी त्या स्टाफचा पगार तर आम्ही केला, एसटी वाल्यांचा पगार केला, पण काही 1000 कोटी रुपये बारामतीमध्ये आणलेत. हे सगळं झाकून राहत नाही. पण झालंय काय, एवढा पैसा आणलाय कुणाला न सांगता. रस्ते होत आहेत एकदम टार रोड होत आहेत. भिगवण बारामती झाला, कॉन्क्रीटचा रोड झाला. माझा बारामती मोरगाव जेजुरी एकदम टार रोड झाला. कितीतरी 4 लेन झाला. त्याच्यामध्ये आता बारामती नीरा हा टप्प्याटप्प्याने 4 लेनचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पालखी मार्ग पाटसपासून बारामतीपर्यंत आला, पुढं पण गेलाय. त्याच्यामध्ये रेल्वे त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये इकडच्या बाजूला इंदापूर, बारामतीपासून इंदापूरला जायला गावातला जो रस्ता होता तो नॅशनल हायवेवाले म्हणले आम्ही करणार नाही, आम्ही आता इकडनं घेतला. तो रस्ता राज्य सरकारमधनं आपण जमिनीचे पैसे देऊन तो मंजूर केला आणि बारामतीपर्यंत आपण त्याचं काम दिलंय. बऱ्हाणपूरचा तो टप्पा, तिथून पुढचं काम त्या शेळक्यांना मिळालंय. ते बरेच वर्ष माझा बारामती फलटण रस्ता पडलेला होता, तो त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आता बारामतीतनं जी रेल्वे गेली ती रेल्वेच्या
रुळाच्या पलीकडं आणि रुळाच्या अलीकडं एकच फ्लायओव्हर केलाय. मी आज एका माझ्या संदेश म्हणून नावाच्या कार्यकर्त्याला भेटायला गेलो होतो. अभिजित पण माझ्याबरोबर होता. तो म्हणला की दादा आता ती फ्लायओव्हर झाल्यावर काही लाखांनी तिथला गुंठ्याचा भाव वाढला, काही लाखांनी वाढला. आणि आत्ता सबवे 4 ठिकाणी रेल्वेला त्या ठिकाणी देतोय, 4 ठिकाणी. म्हणजे आता फक्त तुम्हाला एकाच पुलावरून जावं लागतं. छाजेड्यांच्या दुकानापासून आपण पलीकडे जातो सातवांच्या त्या इथं चौकामध्ये, तर किंवा TC कॉलेजच्या इंग्लिश मिडियमच्या चौकामध्ये, तर तसे 4 ठिकाणी आपण सर्वे करतोय. एक पंचायत समितीच्या समोरनं पण करतोय. सगळ्याला मंजुऱ्या दिलेल्या आहेत. कामं त्या ठिकाणी चालू होतील. कामं दर्जेदार व्हावी. मला आया बहिणींना तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, माझ्या कार्यकर्त्यांनी तरी आपण ज्याचं बटन दाबलंय त्यानं काय दिवा लावला एकदा वेळ काढा आणि फॉरेस्टमध्ये जावा. इथल्या हे रणजितचं घर आहे ना, त्याच्या पलीकडंच कनेरीचं फॉरेस्ट आहे. साधारण 125 एकर, 125 एकरामध्ये 2 तलाव तिथं केले, बोटिंग केलंय, 600 खेळ केलेले आहेत, चांगली झाडं लावलेली आहेत. मी परवा 6ला गेलो होतो, सचिन माझ्याबरोबर होता. मोर, जिवंत मोर झाडांवर बसलेले असे दिसत होते. आपण बारामतीच्या परिसरात का कुठे समजत नाही. अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये तिथं म्हणजे निसर्ग सौंदर्य पण जपलं पाहिजे ना. बोटिंग तिथं ॲम्फी थिएटर केलेलं आहे. तिथं एक असा पूल, झुलता पूल सारखं आहे. त्याच्यावरनं पण कसं जाताना एक गंमत वाटते. त्याच्यावर पण जावा, पण ह्याला चार्ज लागणार आहे. सध्या चार्ज नाही, तोपर्यंत ट्रायल बीके घेऊन या. चार्ज लागल्यावर तर चार्ज ते कोणाला. आणि खूप चांगलं काही वेगवेगळे प्राणी हे पण ठेवलेले आहेत. ते कृत्रिम म्हणजे प्राणी आहेत, पण छान दिसतात. आणि अशा पद्धतीनं तिथं कामं चाललेली आहेत. तिथं मधी 1 कोटी रुपये आम्हाला झाडं लावायला फिएट कंपनीने दिली. किती? 1 कोटी. कोण दमडा देत नाही कुणाला. 1 कोटी कशाला म्हणतात. काल आम्ही बोरकरवाडीला होतो, 2,88,00,000 रुपये आमच्या टाटानी आम्हाला तिथं दिले. आज अनेक ठिकाणी आपण अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्यामुळं आमच्या ओळखी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीनं शब्द काल भारत फोर्जने आपल्या ITIच्या करता CSRचा निधी दिला. ह्या पद्धतीनं कामं चाललेली आहेत. बरीच कामं पाईपलाईनमध्ये आहेत. बरेच मी आता ते माझं पुस्तकच काढणार आहे. काय होतंय ते तुमचं न बोलता काम होतंय. त्याच्यावर काहींना किंमतच राहिली नाही. अरे त्याचं कामच आहे, ती करतोय काय, उपकार करतोय का? आता जायला उपकार करतोय का? आणि त्याच्या हातात अर्थ खातायस, त्याला काय होतंय द्यायला? अरे पण ह्याच्या आधी कुणी दिलं म्हणजे दुसऱ्या तालुक्यातल्या देखील लोकांना देता आलं का? काय झालंय का? आज मी ते पुस्तक ह्या ऑगस्ट महिन्यातच देणार आहे. ते जरा बघा. आणि ज्या योजना वेगवेगळ्या आहेत, किती जण बस स्थानक आपलं बघायला गेले, हातवर करा रे. तेव्हा का निम्मे पण हातवर नाही. महिला तर लईच कमी आहेत. जरा जावा, कसं आहे काय, काही चूक असली तर दाखवा. अरे एवढं केले पण इथं जरा ही चूक राहिली, आम्ही दुरुस्त करू. त्या अर्ध तिकीट केले तरी जाईना. ती मोफतची वाट बघतायच. हा करतो. मुंबईला चाललो, आपल्याशी बोलून तिकडेच जाणार आहे, चालू करणार आहे. त्याच्याकरता तर बटन दाबलंय माझं. सालकरी गाड्याला कमी काम सांगत असतील, एवढी मला कामं सांगतात. काय सांगायचं आता काय. होय बाबा, मधल्या काळामध्ये ते एक व्यक्ती होती, त्यांनी खूप त्याच्या चुका केल्या, त्या ज्या दुरुस्त करत आणल्या, त्या आता चालू. ते कुणामुळे बंद झालं? कुणामुळे बंद झालं? ह्या योजना ज्या सांगितल्या त्या लोक परतफेड करतायत म्हणून चालल्यात.
त्याच्यामुळं पुढच्यांना मिळायचं असेल तर आपण पण काही दुरुस्ती केली पाहिजे. त्याच्या आता तुमचं मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, आता त्याचं नाव पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी करायला लावलंय. आपल्या मेडिकल कॉलेजला टेस्ला कंपनीनं MRI मशीन त्या ठिकाणी आपल्याला दिलंय. खूप गोष्टी आपल्याला ते देत आहेत. आम्हाला पण जिथं जिथं राज्य सरकारचा निधी देता येत नाही तिथं तिथं त्या मशीन्स आणण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मात्र गैरप्रकार कोणाच्याकडनं होता कामा नाही, ते केले तर मात्र कठोर कारवाई होईल. मी मागेही सांगितलं होतं, जिरायत भागातल्या बारामती तालुक्यातल्या जिरायत भागाचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या करता जनाई, सिरसाई आणि पुरंदर ह्या उपसा सिंचन योजनांचं काम हातामध्ये घेतलंय आपण. त्याच्यामध्ये आता आपली सगळी धरणं चांगल्या प्रकारची भरलेली आहेत. काल 20,000च्या पेक्षा जास्त क्युसेस पाणी आम्ही उजनीला सोडलंय. बाकीकडे पण पाणी सोडण्याचं काम चाललेलंच आहे. हे सगळं होत असताना त्या बाबतीमध्ये मला अनेक जण अनेक दिवस वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. आपण जनाई सिरसाई ही बंद पाईपलाईनमधनं करण्याच्या करता जनाईचा 253 कोटी आणि शिरसाईचा 176 कोटी खर्चाचा 429 कोटी खर्च करतोय. माझ्या माहितीप्रमाणे शिरसाईमधले देखील काही माझे शेतकरी बांधव इथं आहेत. शिरसाईचं पाणी बंद पाईपलाईनमधनं योजना केली, त्याला 176 कोटी रुपये लागत आहेत. तर चालेल का? शिरसाई तिथं कुणाचा विरोध नाही ना? शिरसाईला नाही. आता झालं दुसरं जनाई. जनाईच्या मध्ये मात्र माझ्या खोपवाडीचा, माझ्या दंडवाडीचा त्याला विरोध आहे. त्याच्या संदर्भात काल पुन्हा मी डुबलची बसलेलो होतो. तो 253 कोटीचा प्रस्ताव आलेला आहे. माझं म्हणणं, एक दिवस सुप्यामध्येच मी अधिकाऱ्यांना काही माझ्या प्रमुख सहकाऱ्यांना तिथं पाठवतो. ते तुम्हाला नकाशा दाखवतील. त्याच्यामध्ये बंद पाईपलाईनमधनं कसं कसं होणार. कारण माझ्या देवगाव रसाळला पण टेलला पाणी येत नाही. काल अंकुश पण सांगत होता, दत्तू पण इथं आहे, बाकीचे पण सहकारी आहेत. आपल्याला साधारण वेगवेगळ्या भागातनं पाणी पुरंदरचं पण सगळीकडं त्या द्यायचं आहे. पुरंदरचं पाणी देण्याचं पण आपलं नियोजन आहे. त्याचं टेंडर निघालेलं आहे. मला वाटतं 15 का 16 तारीख शेवटची आहे ना, 16. ते झाल्यानंतर काम जोरात सुरू होईल. तिथं सगळं पंप बिंप एकदम बेस्ट क्वालिटीचे टाकतोय आणि फुल पाणी कसं मिळेल. आता तिथं मला वाटतं 4 TMC पाणी मिळायला पाहिजे, तर 2च TMC पाणी मिळतंय पुरंदर तालुका बारामती तालुक्याला. पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये जे ज्या भाग येतो त्याला, पुन्हा मी तालुक्याची नावं घेतली तर आमचं नावच घेतलं नाही असं व्हायला नको. त्याकरता ती सगळी व्यवस्था चाललेली आहे. त्याच्याकरता प्रस्ताव आलेला आहे. मी त्याच्या मागं आहे. त्याच्यातून जसं बोरकरवाडीमध्ये आणि सगळ्या त्या भागामध्ये हे बंद पाईपलाईनचं पाणी तलावामध्ये पण पाईपलाईन आम्ही करणार आहे. तिथं वॉल ठेवणार आहे. त्याच्यावर पाऊस का ज्यावेळेस जास्त असतो, नदी प्रचंड वाढते. आता 1 लाखाच्या पेक्षा जास्त क्युसेस पाणी माझ्या बंड गार्डनला चाललेलं आहे. त्याच्यावर ते पाणी उचलून तलाव भरून टाकायचे. आपल्याकडे पाऊस असतो, शेतकरी पण तेव्हा पाणी मागत नाही. आता पण पाणी सुरू केलेलं आहे तलाव भरण्याच्या करता, आणि ते पाणी सुरू केल्यानंतर कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. या आणि ते सोलरवर पण घेतोय. त्याच्या संदर्भामध्ये पुढं आपल्याच काही लोकांना मी ते चालवायला देणार आहे. तशा प्रकारचं सगळं नियोजन हे मी केलेलं आहे. त्याच्यातनं वाकीचा तलाव पण भरला जाईल. वाकीचा तलाव भरला गेला तर मग त्या आजूबाजूच्या लोकांना तर भरपेट पाणी उपलब्ध होणार आहे. आणि बंद पाईपलाईनमधनं पाणी येईल ते आता फ्लोनी पाणी येताना जेवढं पाणी येतं त्याच्या जवळपास तिप्पट पाणी ही बंद पाईपलाईन येणार आहे. म्हणजे बोरकरवाडीचा तलाव भरायला जर समजा 10 दिवस लागत असतील तर त्या बंद पाईपलाईनमधनं 3 दिवसात किंवा 2.5 दिवसातच तो तलाव भरणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे सगळं केलेलं आहे. आणि त्याच्यातून मी काल फार डिटेल बोरकरवाडीमध्ये तिथं सांगितलं. आज पण मला माझ्या सुपा परगणा, शिरसोपा परिसरातली लोक दिसत आहेत, कार्यकर्ते दिसत आहेत. ह्या पद्धतीनं सुप्याच्या बाबतीमध्ये मात्र लोकांचं वेगळं मत आहे. तिथं मी सर्वे केला,
त्याच्यामध्ये देखील त्यांची वेगवेगळी मतं आहेत. शेवटी मतं जाणून घेऊन त्यांच्या शंकेचं निरसन केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. ह्याच्यातून ह्या सगळा भाग कव्हर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये सगळ्या नोट ह्या माझ्याकडं आहेत आणि त्या पद्धतीनं माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं काम, अधिकाऱ्यांचं काम चाललेलं आहे. आपलं पुरंदरचं तर 6 टप्पेत 1 2 3 4 5 6 त्याच्यामध्ये आपण आता मी मगाशी सांगितलं 4 TMCच्या ऐवजी 2 TMC पाणी येतं आहे आणि प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये 63 गावं आहेत. 25,498 त्याच्यामध्ये नागरिकीकरण म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना आम्ही त्याच्यामध्ये काय करणार, स्थापत्याची कामं 17,87,00,000ची, यांत्रिकीची कामं 24,05,00,000ची, विद्युतीची कामं 7,20,00,000ची, अशा पद्धतीने कामं आहेत. आणि ऑगस्ट 31 पर्यंत निविदा अंतिम होऊन कंत्राटदाराला काम देण्याचे आदेश पारित केले जातील. साधारण 56 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये हे केलेले आहेत. त्याच्यामध्ये जरा लोएस्ट आलेले असल्यामुळं हे आपल्याला त्याच्यातून पुरंदर उपसा सिंचन योजनेचं परिचालन सुरळीत होण्याच्या दृष्टीनं आपण ही सगळी कामं करतोय. काही कामं आपण वाकी तलावात CSR मधनं काम केलं, तरडोली तलावात CSR मधनं काम केलं. काल माझ्या ह्याच्यामध्ये तरडोलीचा आणखीन वाढीव अंतर पाईपलाईन तेही काम आपण त्यामध्ये CSR मधनं प्रस्तावित आहेत 4.5 कोटीचं. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण सुप्याच्या खोपवाडी आणि दंडवाडीचं कुणी आलंय का? हात वर करा. हां, तर तुम्ही वाडीला दोघांना सांगा. काल संपत माझ्याकडे आला होता, सानगुडे पण आहेत आपले. तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही तिथं आल्यावर जरूर भेटा. मला तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवायचं नाही. तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता. मी असं कुणाला पाणी देत असताना कुणाला तहानेलं ठेवलेलं नाही. ही पण बाब आपण लक्षात घ्या. काही जण त्याच्याबद्दल वेगळं सांगतील. आता बघा तुमचं पाणी काढायला लागलं, आता तुमचा ऊस जाळणार, आता काहीच येणार नाही, आता काहीच पाजरणार नाही, असं काही नाही. उलट पाण्याचा प्रत्येक थेंबाथेंब पाण्याचा वापर हा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन इलेक्ट्रिक पंप आणि इलेक्ट्रिक मोटारीचा वापर करून आपण त्या बाबतीमध्ये करतोय. ह्याची पण नोंद माझ्या बारामतीकरांनी, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्तानं घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर अजून एक योजना मला बऱ्याचदा यादव आलाय का शिंदे? काल नव्हता, मला नाही दिसला. आलाय का रे यादवराव? चौधरवाडीचं कोणी आलंय का? हा, चौधरवाडी, सोनकसवाडी नाही. त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बरेच दिवस नाही, त्यानं पत्र दुपारी दिलं होतं. तेव्हा मी त्याला म्हणलो होतं की तू मला संध्याकाळी बोरकरवाडीमध्ये भेट, मी तुला त्या योजनेचं सगळं नकाशा सहित सगळं त्या ठिकाणी सांगतो. अशा पद्धतीने मी त्याला बोललेलो होतो. आपण आता ह्याचं एक काम केलेलं आहे. माझ्या करा नदीवरचे सगळे बंधारे चांगले करण्याच्या संदर्भामध्ये 110 कोटी रुपये आपण मंजूर केले. 110 कोटी. बंधारे कुठले कुठले ते तुमच्या फक्त दृष्टीपथाच घालतो. राहिलेलं असेल तर सांगा, ते पण इन्क्लूड करून देईल. मेडत, नेपतवळण, करावागस, गुणवडी, फोंडवाडा गावठाण, जळगाव कप, जळगाव सुप, सोनगाव संगम, मुरुम आणि होळ, मुरुम बंधारा, होळ बंधारा, लाटे, कांबळेश्वर, कोराळे खुर्द, अंजनगाव, बऱ्हाणपूर, फोंडवाडा, जगताप वस्ती, काराटी, काराटी हायस्कूल 2 आहे तिथे, एक काराटीला आणि काराटी हायस्कूलला आहे, आणि माळवाडी. अशा पद्धतीचे बंधारे घेतलेले आहेत. तेच म्हणून सांगितलं ना. 1 मिनिट बाबूंनी जर चुकून
त्याला बाबुर्डीने चांगलं काम केलं आणि तीच राहिले. बाकीचे म्हणतील बघा तुम्ही चांगलं काम केलं ना म्हणूनच तुम्हाला ठेवलं. होय 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 मला तुला तेवढा कॉन्फिडन्स आहे म्हणून तू बोलते, बाकीची गपगार पडलीत. मी त्याच्यामध्ये एक्सक्यूज मी हनुमंत पाटील, बाबुर्डी आंबेच्या वरचे पण मोरगाव वगैरे तिकडचे राहिलेत, मी ते टाकलेले होते. बहुतेक ते ह्यांच्यात आलेले नसावेत, परंतु ते तुम्ही एक काम करा, पार तिथपासून आंबेपासून सुरुवात करा आणि शेवटपर्यंत या संगमापर्यंत सोनगावच्या, त्याच्यामुळे ते सगळे येतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण नीरावागतचे मी नाही वाचले का रे, नीरावागत सोनगाव हा वाचले ना, म्हणजे नीरा नदीचे पण वाचले. त्याच्यामध्ये आपण काय काय करतोय, दगडी बांधकामाचा जीर्ण झालेला स्तंभाचा उर्ध्व भाग ते काढतोय, तिथं RCC मध्ये ते सगळं काम त्या ठिकाणी करतोय. दुसरं गाईड वॉल ते आपण चांगलं करतोय, माती भराव पिचिंग आपण करतोय, संरक्षण भिंतीचं काम करतोय, दगडी अस्थिकरणाचं काम करतोय, वेरिंग कोट आणि गार्डस्टोन हे चांगले करण्याचं काम करतोय. बर्गे काढणे आणि बसवणे, लोखंडी खाचा करावे लागतात बर्गे काढायला आणि बसवायला. कोल्हापूर पद्धतीच्या पारंपरिक द्वार म्हणजे दारं, त्याच्याऐवजी नव्याने आपण ढापे सुरक्षितपणे साठवून ठेवण्याकरता तिथं कंपाऊंड करून तिथं कुंपण करतोय. आणि एका माणसाला गेट ऑपरेट करता येईल अशा पद्धतीनं ते करतोय. हे आपण सगळं घेतलेलं आहे. ती गोष्ट महाराष्ट्रात काही ठिकाणी केली, ती सक्सेस झाली आणि तशा पद्धतीनं हे सगळे बंधारे आपण त्या संदर्भामध्ये चांगले करण्याचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पण हातामध्ये घेतलेला आहे. जे राहिलेलं असेल पुढच्या वेळेस मला ताबडतोब तिथल्या सगळ्या लोकांशी बोलून आपण मला आर दिसना ना हे कागदावर. हा थांबा आलं. जगताप वस्ती आंबी माळवाडी, बाबुर्डी ढोपरे मळा, बाबुर्डी साळुबा ढो, मोरगाव आणि तरडोली, ह्याचं काम आहे 17,31,00,000. हे पण घेतलेले आहे. होय सर, 1-2 मिनिटं एकदम माझं बोलणं होऊ द्या. दुसरं एक, बरेच दिवस हा मधला जो टापू आहे त्याच्यामध्ये एक योजना आपण आणतोय. त्या योजनेचं नाव आहे निराकरा सिंचन योजना. त्याच्यात बारामती तालुक्यातील वंचित भागासाठी निराकरा उपसा सिंचन योजना. नीरा नदीचं आत्तापर्यंत साधारण 3 वेळेला वीर धरण भरेल एवढं पाणी वाहून गेलंय. ते पाणी ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस बरेच दिवस वाहत असतं. ते पाणी ठराविक काळामध्ये उचलून हे आपल्या भागामध्ये आणायचंय. त्याच्याकरता आपल्याला खर्च येतोय फक्त $1,025 कोटी. आणि त्याचा प्रस्ताव मी त्याच्याच मागे मध्ये थोडा गॅप पडला, ते ह्याच्याच करता माझा प्रयत्न चाललेला होता. त्यामध्ये आपण गावं घेतली, त्याच्यात पण काही वाकी, भिलारवाडी, ढाकाळे, मुडाळे, चोपडा, चौदरवाडी, देऊळवाडी, गर्दरवाडी, करंजे, मगरवाडी, सस्तेवाडी, खंडोबाची वाडी, पंधारे, वागळवाडी, करंजे पूल. पंधारे जरी नाव आलं तर पंधाऱ्याच्या वरचा भाग जो जिरायतामध्ये मोडतो त्याच्यामुळं ते आलंय. अरे सांगतो ना, पंधारे, वागळवाडी, करंजे पूल, वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, जळकेवाडी, खामगळवाडी, सोनकसवाडी, कुर्णेवाडी,
माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, करावागस, बारामती ग्रामीण, नेपत वळण, मेडत, काळखरेवाडी, शरेचीवाडी, बाबुर्डी, काराटी, जळगाव सुपक, अंजनगाव हा सगळा भाग कव्हर केलेला आहे. लालासाहेब नलोडे आलाय. मुर्टी, मोडवं, जोगोडी हाही भाग आपण एका त्या पुरंदरमध्ये त्या ठिकाणी कव्हर केला आहे. माझा साधारण प्रयत्न होता की कुठलाही भाग माझ्या बारामती तालुक्यातलं, मी मागच्या वेळेस बोललो होतो की जिरायत हे जे काही नाव आहे तेच मला थोडं काढून टाकायचं आहे. तुम्ही बोला, नंतर हनुमंतशी बोला. हनुमंतराव ते आमचे लालासाहेब नलावडे जे काही सांगतील ते घ्या आणि डुबलशी बोलून घ्या. तर ह्या गोष्टी आहेत. ह्याच्याकरता आपल्याला साधारण 1025 कोटी रुपये लागत आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे क्षेत्र ओलिताखाली येतं आहे ते 35,000 हॉर्सपॉवरच्या मोटारी लागत आहेत. 35,000 एकूण त्याच्यामध्ये स्टेज 1ला पहिल्या टप्प्याकरता 17,000 हॉर्सपॉवर लागतंय. दुसरा टप्पा स्टेज 2 आहे त्याला 17,650 लागतंय. असं 34,650. 2 मिनिटं थांब. जो 34,650 एवढं मेगावॉट नाही हॉर्सपॉवर वीज लागते. काल मी रात्री तेही बघितलं की त्याला किती मेगावॉट, तेही 35 मेगावॉट. सोमेश्वर कारखाना तयार करतो वीज 36 मेगावॉट. त्याच्यामुळं काहींना आपल्याला वाटतं की फार काही आहे, तसं नाही. हे मिळत आहे. बाहेरच्या राज्यामध्ये मी 1-1 लाख हॉर्सपॉवरच्या मोटारीची माहिती घेऊन आलेलो आहे. अधिकाऱ्यांना तिथं त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये आपलं ह्या भागातलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पण फार मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आणण्याचं आपलं त्या ठिकाणी काम आपण करतोय. साधारण 30,474 आणि डुबल इथं आहेत का रे? नसतील ना? नाही 25,816 ते एकूण. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला हे जे काही लागतंय त्याच्यातनं कित्येक 45,000 एकर आपली पुरंदर उपसा सिंचन योजना आहे. 35,000 एकर जनाई आहे काहीतरी एक शिरसाई 9,000 आणि जनाई 14 असे काहीतरी 25,000 एकर आहे. तर एवढं मोठं क्षेत्र त्याच्यामध्ये ओलिताखाली आणण्याचं काम आपण करतोय. हे पाणी आपण निरेमधनं उचलणार आहोत. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पाणी चालू असतं त्यावेळेस 1 TMC पाणी आपण उचलून त्या सगळ्या भागामध्ये देणार आहेत. तिथले सगळे तलाव भरून देणार आहेत, सगळे ओढे नाले वगैरे सगळे भरून देणार आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा बंद झाल्यानंतर पावसाळा 1 TMC पाण्याची तिथं आपण व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीचा हा नीरा करा उपसा सिंचन योजना बारामती तालुक्यातल्या 33 गावांच्या करता ही योजना आपण त्या ठिकाणी करतोय. आणि ह्याच्यातून खूप मोठं एक समाधान माझ्या बारामती भागातल्या पण, आणि ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा सोमेश्वर कारखान्याला पण होतोय, माळेगाव कारखान्याला पण होतोय, काही छत्रपती कारखान्याला होणार नाही. पण छत्रपती कारखान्याला लाकडी लिंबोडी ही एक योजनेचं काम चाललेलं आहे. तुम्ही कधी त्या भागामध्ये गेला खराडवाडीच्या बद्दल मी पुन्हा जरा बसतो. मला बारामतीत आल्यानंतर आता थोडंसं आता दिवस राहिलेत कमी, पुढं कधी पण आचारसंहिता लागेल. आल्यानंतर सारख्या बदल्या ते आमकन दादा तमकन ते तसलं जरा बंद करा. मला आता ह्या कामाला जरा जास्तचं लक्ष देऊ द्या. त्याच्यामध्ये काय 2-3 महिन्याने आकाश पाताळ एक होणार नाही. त्याच्यामुळे त्याची पण नोंद ही आपण सगळ्यांनी घ्यावी. हनुमान पाटील, तुम्ही जे काही सोमवारी बसतात त्याच्यातनं तुमच्या स्तरावर जेवढी कामं करता येतील तेवढी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. माझी
बारामती शहरवासियांना विनंती आहे, एवढे चांगले स्पॉट आपण बारामतीमध्ये बसण्याच्या करता, मुलामुलींना खेळण्याच्या करता, वयस्कर लोकांना 2-3 घटका वेळ घालवण्याच्या करता आपण करतोय. मी आत्ता बघितलं जाताना ते एका पाईपमध्ये कोणतरी तिथं खराब करत बसले होते. माझं म्हणणं आहे की हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. तिथं मी काही एकूण शॉप्स किती दिलीत मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती होत आहेत, जेवढे स्पॉट आपण घेतलेत तिथं 100 छोटे छोटे स्टॉल केलेले. ते स्टॉल आम्ही त्याचं काही थोडं डिपॉझिट घेऊन महिन्यांनी भाड्याने देणार आहे. मग कोण भेळवाला घेईल, कोण चायवाला घेईल, कोण बटाटेवाला घेईल, कोण आणखीन ज्याला परवडेल तो घेईल. म्हणजे तिथं आल्यानंतर काही द्यायचं म्हटलं तर ते स्वच्छता, टॉयलेट ब्लॉक वगैरे सगळ्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. लवकर ते करायचा प्रयत्न, पण किचकट काम असल्यामुळे उशीर होतोय. आणि आपलं बिजी घाऱ्यांच्या इथला हे ना काय तुमचं बिजी घाऱ्यांच्या इथला तलाव RCCचा पाण्याचा, तिथं पण फार सुंदर जॉगिंग ट्रॅक आणि तो प्लॅन आपण केलेला आहे. त्याचाही मी फायनल केलेला आहे. आता भिगवण रोड पण लवकरच होईल. थोडंसं माझी विनंती आहे, जरा नटराजच्या इथला 3 हत्ती चौक आहे तिथं अजून जरा गडबड होतीये. मी स्वतः काल तिथं थांबलोय. आता पोलीस तिथं उभे केलेत. थोडंसं तुम्ही परकाळे बंगल्याच्याकडनं आला की तुम्हाला भिगवण रोडला जायचं असेल तर स्तंभापाशी या तिथनं वळसा घालून भिगवण रोडला जावा. तिकडनं रिमांड रोडकडनं आला नटराजच्या तिथनं वळाला की तुम्ही तिथं वनवे खाली जायला तुम्हाला रस्ता आहे. कुठं? अमराईकडं. त्याच्यात असे 2-3 प्रकार केलेले आहेत. ज्यावेळेस शहर वाढतं त्यावेळेस काही नागरिकांनी पण ट्रॅफिकची शिस्त ही आपल्याला लावून घेतली पाहिजे. त्याच्यात उगीच ठोकून थोडंसं रॉंग साईडनं जायचा प्रयत्न करू नका. माझी हात जोडून विनंती आहे. तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण एकदा तुमच्या अंगवळणी पडलं, तुम्हाला सवय लागली तर तुम्ही समाधान व्यक्त कराल. आणि हे अतिशय इंजिनियर ह्या ट्रॅफिकच्या संदर्भातला ज्यांनी अभ्यास केलेला आहे अशांनी ड्रोन लावून तिथं कॅमेरे लावून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इव्हन आमच्या ख्रिश्चन कॉलनीकडनं आलेल्यांनी कसं जायचं किंवा तिथून रेल्वे रुळाकडनं आलेल्यांनी कसं जायचं, आता तिथं बोर्ड पण लावायला सांगितलेले आहेत. काही दिवस आम्ही पोती ठेवली होती कळण्याच्या करता की काय परिणाम होतोय का, ट्रॅफिकवर काही ताण पडतोय का. पण काही काळाकरता आपल्याला थोडंसं ट्रॅफिक पोलिसांना मदत करावी लागेल अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. कुठंही आपण वेगवेगळे आता स्टॉल, इव्हन भिगवण रोडला पण ते टेम्पो छोटा हत्ती घेऊन येतात आणि ती गाडी लावतात. ती लावायला आम्ही परवानगी देऊ ठराविक भागात, तिथं व्यवस्था केली, पण त्याला पैसे लागतील. हे फुकट होणार नाही. कारण एवढं सगळं केलेलं आहे. एकदा सरकारकडनं आणून मी ते करून द्यायचा प्रयत्न केला आहे. सारखं सरकार द्यायला बारामती म्हणजे सरकार नाही. त्यांना बाकीचे पण तालुके आहेत, बाकीचे पण गावं आहेत. त्याच्यातनं येणाऱ्या उत्पन्नातनं आपल्याला स्वच्छता ठेवावी लागणार आहे. तुम्ही कचेरीमधनं अजून काम चाललंय, परंतु एकदा कचेरीत जाऊन या काय पद्धतीनं तिथं काम चाललंय. किंवा दशक्रियाच्या इथलं पण पूर्वीचा परिसर, आताचा परिसर, किंवा कसब्यात जाताना पूर्वी कशा पद्धतीनं तुम्हाला जावं लागत होतं आणि आता तिथं केलेला ब्रिज, किंवा माझ्या नदीला दोन्ही तर्फा केलेलं जे प्लम कॉन्क्रीटच केलं ना आपण, ते ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये बघा. हे आपल्या सर्वांचं काम आहे. ह्याच्यामध्ये दफनभूमी, स्मशानभूमी अशाही सगळ्या गोष्टी त्याच्यात घेतलेल्या आहेत. पुलांची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत, रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत, ड्रेनेजची कामं चाललेली आहेत. माळेगावमध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु हे सगळं करत असताना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांनी दिलेला लोकप्रतिनिधी या नात्याने आपण ते काम करतोय हे जरा लोकांना सांगायला शिका. लोक त्याच्याशिवाय गत्यंतर नाही.
ही बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवा. ही गती अशीच पुढे चालवायची असेल तर काय करायचं हे मतदारांनी ठरवावं. कार्यकर्त्यांनी काय करायचं ते कार्यकर्त्यांनी ठरवावं. ग्रामीण भागामध्ये देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर कामं ही चाललेली. तर माझा अंदाज आहे ही सगळी कामं पूर्णत्वाला नजीकच्या काळामध्ये आपली ती नीरा करा उपसा सिंचन योजना आहे ना, ती योजनेला 7 फुटाची पाईपलाईन आहे. 7 फुटाचा घेर म्हणजे व्यास असणारी पाईपलाईन तुमची 4 इंची 3 इंची 5 इंची मध्ये किती पाणी मारते. इथं तर 7 फुटाचा व्यास असणारी ती पाईपलाईन आहे. त्यामुळे 1025 कोटीचा खर्च आहे. अरे चालले ना तीच पहिल्यांदाच सांगून ती तर पहिल्यांदा लगेच म्हणतात ती जाईन ती नाही. 1 मिनिट सुनील, भूमिपूजन केलं म्हणजे कळतं का? माझं म्हणणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांनी सारखं त्यांच्या मनावर बिंबवल्यावर कळतं. हे आता बाकीचं बऱ्याच वन उद्यानाला पैसे मंजूर केलेत, बरंच काय काय केलेलं आहे. पण तो ग्रामीण आणि शहरी भागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आपण सरकारमध्ये असल्यामुळं, मला ह्या योजना पण आया बहिणींनो सरकारमध्ये असल्यामुळं मी तुम्हाला देऊ शकलो. तुम्हाला वीज माफी सरकारमध्ये असल्यामुळं देऊ शकलो. सरकारमध्ये नसतो तर नुसतंच टीका टिप्पणीच करत बसलो असतो, काही झालं नसतं. करोडो रुपयाचा पैसा, काही 1000 कोटी रुपये हे तुमच्या माझ्या तालुक्याच्या करता आपण आणायला यशस्वी त्या ठिकाणी झालेलो आहे. आणि पुढं देखील सगळ्यांची साथ असेल आणि तुम्हाला ही कामं तितक्याच चांगल्या पद्धतीनं चालावीशी वाटत असेल तर आमचा व्यापारी वर्ग असेल, सगळेच लोक असतील, मी सगळ्यांची नावं घेत नाही. मागच्या वेळेस थोडंसं आमचे मागासवर्गीय आदिवासी काय ते संविधान बदलणार, घटना बदलणार, त्याच्यामध्ये आरक्षण काढणार असं काही काही बिंबवलं. आता आम्ही संविधान भवन प्रत्येक तालुक्यामध्ये बांधतोय. संविधान भवन, संविधान दिन साजरा त्या ठिकाणी करतोय. कुणी याच्या पाठीमागच्या काळातल्या सरकारने जे केलं नाही ते आपण समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करतोय. ह्याची आठवण इव्हन अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील त्या पद्धतीनं त्यांचा शादीखाना असेल, त्यांची बाकीची कामं असतील, ती आपण त्या बाबतीमध्ये करतोय. ती अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आणि शहरामध्ये तर प्रचंड कामं चाललेली आहेत. जी राहिलेली असतील ती पण त्या बाबतीमध्ये पूर्णत्वाला नेण्याचं काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं हे निश्चितपणे केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही मी बारामतीकरांना ह्या निमित्तानं देतो. आणि एकंदरीत पुन्हा नव्या उमेदीने नव्या उत्साहाने सगळ्यांनी जबाबदारी जी आपल्यावर दिली जाईल ती जबाबदारी सगळ्यांनी पार पाडावी. त्याच्यामध्ये गटातटाचं राजकारण अजिबात करू नये, एकमेकाचा दुस्वास करू नये, एकमेकाला कमी लेखू नये, एकमेकाच्या बाबतीत हलक्या कानाने राहू नये. काय चाललंय हे जे पाणी ज्यावेळेस धरणं ओव्हरफ्लो व्हायला लागली, पाणी जायला लागलं, टेंबू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जिए काटापूर, जनाई, सिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये विष्णुपुरी, जेवढ्या काही उपसा सिंचन योजना आहेत त्या सगळ्या योजना चालू करायला सांगितल्या. आणि सगळीकडे पाणी, सगळे तलाव भरायला सांगितलेत. कॅनॉल सगळे सोडलेले आहेत. कॅनॉलनी पण शेटपाळ हवेलीचा तलाव, मदनवाडीचा तलाव, तिकडं तरंगवाडीचा तलाव, असे सगळे तलाव पण भरायला सांगितलेले आहेत. रोज तुम्हाला भेटू शकत नसलो तरी सकाळी 8 वाजता ज्यावेळेस माझ्याकडं लाईव्ह स्टोरेजचे आकडे येतात त्यावेळेस लगेचच मी कपोले, गुणाले किंवा संबंधित अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या देत असतो. ही पण बाब आपण लक्षात घ्या.
आज मुख्यमंत्री तिथलं पाणी हे बघण्याच्या करता पुराचं पाणी करण्याच्या करता येणार होते, त्यांचा मला फोन आला, परंतु मी आज मेळावा लावला होता. पुन्हा मी तिकडे गेलो असतो तर पुन्हा मेळावा रद्द झाला. काय झालं, दादाच्या मनात काय आहे, अमकं आहे तमकं आहे, दुनियादारीच झाली असती. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की साहेब, मुख्यमंत्री महोदय, सगळं तिथलं नीटनेटकं व्यवस्थित आहे, कुठं काळजीचं कारण नाही, आपण पाहणी करून जावा, मी तुम्हाला संध्याकाळी त्या ठिकाणी भेटतो. अशा पद्धतीनं सगळीकडं लक्ष आहे. उद्याच्या 9 तारखेपासून माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतो, त्याच्यामुळे मी दौऱ्यावर आहे. त्याकरता आपण आपली जबाबदारी कृपा करून त्यामध्ये पार पाडावी. थोडंसं राहिलेल्या काळामध्ये घरची कामं थोडंसं कुणावर तरी दुसऱ्यावर सोपून हे आपलं प्रत्येकाचं घरचं काम आहे, ह्या कर्तव्याच्या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा, सहभाग दाखवावा, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. काही जणांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपलं उलटं काम केलेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. पण यावेळेस त्यांना बघून विनंती करून बघा की बाबा, तुम्ही मागच्या वेळेस म्हणत होता काही जण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, त्या पद्धतीनं नक्की कुठला दादा तुम्हाला पाहिजे ते ठरवा. तर अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कुणा तो मतदार राजा आहे, आपल्याला काही कुणाला बळजबरी करता येणार नाही. आपण विनंती करू शकतो, आपण समजून सांगू शकतो, आपण मतपरिवर्तन करू शकतो, त्याचे काही शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन आपण करू शकतो. कारण पुढं बसणारे पण अनेकांनी लोकसभेला काय केलंय ते मला चांगलं माहिती आहे. पण आता समोर वेगवेगळ्या रांगेत बसणाऱ्यांना पण मी काही भेटायला आले तर मी काही विचारत नाही, बाबा पराभव माझ्यामुळं झालेला आहे, बाकी कुणाचा दोष नाही, असं करून मी आपला शांतपणे त्या ठिकाणी बोलत असतो. पण मला कुणी काय बोललं, कुणी कुठं काय केलं ते सगळं माहिती आहे. पण ठीक आहे, मी का म्हणतो मीच कमी पडलो, कारण मी कमी पडलो नसतो तर त्याच्या मनामध्ये दुसरी भावना आलीच नसती, म्हणून मी कमी पडलो बाळासाहेब. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अधिक बोलत नाही, मला जेवढं काही सांगायचं, जेवढं काही आपल्याला लक्षात आणून द्यायचं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं मंत्रालयातल्या माझ्या ऑफिसमध्ये ह्या सगळ्यांचा कामाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विजय पाटील आणि बाकीच्या OSDवर आणि प्रायव्हेट सेक्रेटरींवर टाकलेली आहे, आणि मी पण सतत त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं काही जण म्हणतील की ह्या योजना निवडणुकीकरता आणल्या, मी पुन्हा सांगतो त्या त्याच्याकरता आणल्या नाही, त्या माझ्या आया बहिणींना सक्षम करण्याच्या करता आणलेल्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांची वीज माफी केल्यानंतर शेतकऱ्यांना तो एक त्रास वीज बिलाचा तो कमी व्हावा म्हणून आणलेले आहेत. वर्षभरात आम्हाला तुम्हाला सोलरवरची दिवसा लाईट द्यायची आहे. इथं सुखदेव कुठे रे, त्याला विचारा, त्याच्याच रानाच्या ठिकाणी माझी 15 हॉर्सपॉवरची मोटार बसलेली आहे. असलं ढगाळ वातावरण असलं तरी ती मोटर 7.5चं पाणी फेकते की नाही. म्हणजे ढगाळ वातावरण असलं तर काही जण म्हणतात सोलर पंप चालत नाही, ते साफ चुकीचं आहे. माझी ती 15ची मोटर 7.5 का होईना चालते. अगदीच लख सूर्यप्रकाश पडला तरच चार्ज होतं असं नाही. आता नवी टेक्नॉलॉजी, कमी साईजचे पॅनल आणि त्याच्यातनं जास्त देणारी वीज आणि मोटार पण अधिक गतीनं पाणी फेकणारी आणि हाय स्पीडच्या अशा त्याच्यामध्ये निघालेल्या आहेत. आम्ही आता इथून पुढच्या शेतकऱ्यांना सोलरचेच पंप देणार आहोत. त्यामध्ये साधारण 9,000 मेगावॉट सोलरच्या सोलर पॉवर ह्याच्या ऑर्डर आम्ही दिलेल्या आहेत. त्याला 30% सबसिडी केंद्र सरकारने दिलेली आहे. ती वीज आम्हाला ₹2.80, 90, 3, 3.10, 3.20 ॲव्हरेज ₹3 पडलेली आहे. त्याच्यामध्ये जी वीज आम्हाला ₹7 पडायची ती ₹3 पडल्यामुळं आपला त्याचा भार जरा कमी झालेला आहे, होणार आहे. त्यामुळं हे 14,000 कोटीचं बर्डन उचलण्याची मानसिकता, तयारी
ही राज्य सरकारने दाखवलेली आहे, ते शक्य झालेलं आहे। ह्या पण गोष्टीचा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे। गाफील राहू नका, कुठेही एकमेकाच्या बद्दल काही मागं गैरसमज झालेले असतील तर दादा चांगला आहे, पण हीच लय शहाणपणा करतोय आणि त्याचं कमीपणा करण्याकरता गावात मतं कमी पडली पाहिजे, बूथवर मतं कमी पडली पाहिजे, असलं काही करण्याच्या भानगडीमध्ये कुठंच आपण म्हणजे राज्यातच कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये कमी पडू नये। महायुतीच्या जागा वाटप वगैरे ते काय वरच्या पातळीवर काय करायचं कसं करायचं त्याच्यामध्ये थोडंसं वेगळंच राजकारण चाललंय, कोण कोणाला ढेकून म्हणतोय, कोण कोणाला काय म्हणतोय। वास्तविक विकासाचं बोललं पाहिजे, विकास करत असताना काही चुका आमच्याकडनं झाल्या असतील तर त्या दाखवा, परंतु काहीतरी तिसरंच मध्ये तर काहींनी मला बहिरूपीच केलं, बहुरूपी म्हणले राव ही वेगळेच कपडे घालून कुठं दिल्लीला गेला आणि काय काय केलं आणि कधी आला। मी त्यांना चॅलेंज केलेलं आहे, असं जर माझ्याकडनं झालेलं असेल तर CCTV कॅमेरे सगळीकडे असतात, अरे ह्याच्यात काय त्या एअरपोर्टला असतात, त्याच्यामध्ये कुणी माणूस कसा बसला काय बसला सगळं दिसत असतं। कारण नसताना माझी बदनामी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। मी जिथं कुठं जातो ते उथळ माथ्याने जातो, लपून छपून जाण्याचं काही कारण नाही। आपलं नाणं खणखणीत आहे, जर कुठं चुकलं तर सांगेल की बाबांनो काम करताना हे चुकलंय, मी दुरुस्त करतो, दुरुस्त पण करीन। पण जसं मागे एकदा बोलत असताना धरणाचं बोललो आणि कपाळाला हात लावला आणि दिवसभर त्या चव्हाण साहेबांच्या इथं आत्मक्लेश करत बसलो, सकाळी 7 ते रात्री 6 संध्याकाळी 7 पर्यंत, पण नंतर परत काही वेळावाकडा शब्द तोंडामध्ये आणलेला नाही, ही गोष्ट आपण घ्या। त्याच्यामुळं काही जरी आणि म्हणून कुठल्याही समोरच्या लोकांनी म्हणजे समोरच्या आता सत्तेमध्ये आपणच म्हणून विरोधी पक्ष म्हणतो, विरोधी पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी कुणी पण मान्यवरांनी काही वेगळ्या पद्धतीनं शब्दप्रयोग वापरला तर काही मनाला लावून घेऊ नका, आपल्या अंगाला काही भोकं पडत नाही। शेवटी ज्याचा त्याचा मान सन्मान ज्यांच्या त्यांच्या जवळ, आपण त्याच्यामध्ये आणखीन आरेला कार्य म्हणण्याचं कारण नाही। आपला विकास मोठ्या प्रमाणावर केला आहे, आपण निधी मोठ्या प्रमाणावर आणलेला आहे, आपण शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर करतोय आणि पुढेही ह्या ज्या काही योजनेच्या बद्दलची माहिती मी तुम्हाला दिली ते झाल्यानंतर तुम्हालाच बारामतीच्या बाजारपेठेमध्ये किती बदल झालेला आहे। आणि आज पण मित्रांनो मी खोटं बोलत नाही, आज पण माझ्याकडे सकाळी काही लोक आलेली होती, ते मला म्हणले की दादा पूर्वी लोक मुंबईमध्ये काम करायचे, रिटायरमेंटचं आयुष्य जगायला पुण्यामध्ये यायचे, आता पुण्यातले काही लोक बारामतीमध्ये येऊन गेल्यानंतर म्हणतात रिटायरमेंटचं आयुष्य जगायला आता बारामतीमध्ये आलं पाहिजे। एवढं सगळ्या सोयी, अजून मी 100% म्हणणार नाही, परंतु जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सोयी हे बारामतीकरांनी निर्माण केलेले आहेत। आणि सुरक्षितेच्या बाबतीमध्ये देखील आपण कुणालाच वेडवाकडं काम करत असतील तर त्या बाबतीमध्ये कुणाची हायगाई केली जाणार नाही। आम्ही दुधाचं पण 5 रुपये वाढवलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठं काही राहिलेलं असेल तर सांगा, तर शेतकऱ्यांना माझे पैसे मिळावे म्हणून दुधात भेसळ करू नका। दुधामध्ये भेसळ केली ते सिद्ध झालं तर त्यांना मोका लावला जाणार आहे, मोका, त्याला 5 वर्ष 4 वर्ष आतमध्ये टाकलं जाईल। त्याच्यामुळे त्या भानगडीत म्हणू नका। कोणतरी तुमच्या माझ्या राज्यातली कच्ची बच्ची ते दूध पितात, त्यांना अशा पद्धतीनं भेसळीचं दूध देण्याचा अधिकार हा आपल्याला कोणी दिलेला नाही। त्यांना कॅन्सर होतो, त्याने माणसाची बर्बादी होती, जीव धोक्यात येतो। पैसे कमवण्याच्या करता कुणाचा तरी जीव धोक्यात आणण्याची शिकवण आपल्याला आपल्या आईबापांनी आपल्या महाराष्ट्राने संस्कृतीने दिलेली नाही। त्याच्यामुळे वेडवाकडं कुणी काही करू नका, वेडवाकडं केल्यानंतर कार्यवाही होईल, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याला पदरात घेतलं जाणार नाही। पदर तर पार फटून गेला आहे, आता पदरात राहिल्यासारखं काही राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळं पांघरून पण घातलं जाणार नाही।
पांघरून पण उडून गेले याची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी ही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद.